मागच्या वेळेला आपण सूर्य आणि चंद्राबद्दल बघितलं होतं. एकदा रिवाइज करतो फास्ट ट्रॅकवर. कोणाला काही शंका असतील तर ते विचारू शकतात. सूर्यग्रहाबद्दल बघितलं होतं. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम तमोरिम सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम. सूर्याचं रत्न बघितलं होतं. माणिक, धातू तांब, वस्तू गहू, रताळ, लाल वस्त्र, दिशा पूर्व, रंग लाल. आत्मा, तेज, अधिकार, नेतृत्व आणि पितृकारक आहे. सूर्य अग्नितत्वाचा उष्ण आणि तामसिक ग्रह आहे. राशी परिवर्तन व प्रभाव 30 अंश तर 1 महिन्यात, म्हणजेच 30 दिवसात 30 अंश. याचाच अर्थ आपण असं म्हणूया की 1 अंश रोज सूर्य पुढे जातो. बल आणि निर्बलता आपण पाहिली होती. मेष राशीत सूर्य 10 अंशाला उच्चीचा होतो आणि तुला राशीत 10 अंशाला नीचेचा होतो. एक लक्षात ठेवा, कोणताही ग्रह जेव्हा एखाद्या राशीत जितक्या अंशाला उच्चीचा होतो, एक्झॅक्टली त्याच्या समोरच्या राशीत म्हणजे 180 डिग्रीवर तो नीचेचा होतो, तेवढ्याच अंशाला त्याचं बल कमी होऊन जातं. स्वतःची रास त्याची सिंह आहे. स्वभाव लक्षण उष्ण आहे, तेजस्वी आहे, अहंभाव, राजसत्ता. शरीरामध्ये हृदय, डोळे, हाडं, रक्तदाब हे रवीकडे जातं किंवा सूर्याकडे जातं. व्यवसाय आहे त्यांचे सरकारी नोकरी, प्रशासन, राजकारण, नेतेपद. सूर्यामुळे काय दोष होऊ शकतात किंवा सूर्य बिघडला तर काय होऊ शकतं, तर अपत्य व्हायला प्रॉब्लेम होईल. हृदय, डोळे, ताप, रक्तदाब समस्या. पुन्हा एकदा बघूया आपण. आत्मा, तेज, नेतृत्व आणि अधिकार यांचा कारक आहे. जीवनशक्ती आणि प्रतिकार शक्ती सूर्याकडे आहे. आपण मागे सुद्धा बघितलं होतं. आरोग्यम भास्करादिच्छेत. शास्त्र असं आपलं सांगतं की सूर्याकडे आरोग्य मागावं. स्थैर्य, कीर्ती, राजसत्ता. ताप, ज्वर, हृदय संबंधी प्रकृती. अनुकूल राशी मेष आणि सिंह. सूर्य बलवान असल्यास आत्मविश्वास, नेतृत्व. दुर्बल असेल तर अहंकार, कमजोरी. चंद्र, चंद्राबद्दल पाहिलं. दधी शंख तुषाराभम क्षीरोदारणव संभवम नमामि शशिनम सोमम शंभोर्मुकुटभूषणम. चंद्राचं रत्न हे मोती, धातू आहे चांदी, वस्तू दूध, तांदूळ, पांढरी वस्त्र, दिशा उत्तर पश्चिम, रंग पांढरा. पृथ्वीच्या जवळचा जलीय प्रकृतीचा शांत आणि तेजस्वी असा ग्रह आहे. मन, भावना, मातृत्व, घर, सुख यांचा कारक आहे. 27 नक्षत्र चंद्राकडे असतात. तर प्रत्येक नक्षत्रात साधारण 2.25 दिवस चंद्र असतो. असं पुराणात अशी कथा आहे. दक्ष प्रजापतीच्या 27 कन्यांचा विवाह चंद्राबरोबर केला आणि याच 27 कन्या म्हणजे 27 नक्षत्र आणि त्यातल्या रोहिणीवर त्याचं विशेष प्रेम होतं. त्यामुळे तो बहुतेकदा रोहिणी सोबत असायचा. मग बाकीच्या सगळ्या कन्यांनी दक्षाकडे तक्रार केली की आमच्याकडे लक्ष देत नाही. दक्षाने रागात येऊन चंद्राला शाप दिला, निस्तेज होण्याचा, मृत्यू पावण्याचा. चंद्राने तपश्चर्येनंतर महादेवांनी त्याला वरदान दिलं आणि त्याला मुकुटासारखं स्वतःच्या जटेत धारण केलं. पण महादेवांनी हे देखील सांगितलं की मी दक्षाचा शाप काही नष्ट करू शकत नाही, पण तुझा मृत्यू मात्र टाळू शकतो. आणि मग म्हणून दक्षाचा शाप आणि महादेवांचा अभिशाप किंवा वरदान असं एकत्र होऊन चंद्र 15 दिवस हळूहळू खचत जातो किंवा कमी होत जातं तेज त्याचं, आणि 15 दिवस तेज वाढत जातं. चंद्र वृषभ राशीत 3 अंश उच्चीचा होतो आणि वृश्चिक राशीत 3 अंशावर नीचेचा होतो. त्याची स्वतःची रास आहे कर्क. स्वभाव शांत, शीतल, भावुक आणि करुणामय.
शरीरामध्ये रक्त, पोट, फुफ्फुस, मनाची स्थिरता चंद्राकडे येतं. त्यामुळे एक लक्षात घ्या, कोणतंही योग पाहताना आपल्याला चंद्राकडे पाहणं आवश्यक असतं. बरेच वेळेस असं होतं की योग असतो पत्रिकेत, पण चंद्राची मनस्थिती ठीक नसल्याने त्या योगाचा फायदा घेत नाही किंवा घेता येत नाही. तर या गोष्टी सुद्धा असतात. व्यवसाय, दुधाचा व्यवसाय किंवा द्रवपदार्थ किंवा कला. चंद्र जर दोषयुक्त असेल, चंद्राचे दोष काय होतात तर मानसिक चंचलता, पोटदुखी, पाण्याचे रोग, मन, भावना, कल्पनाशक्ती, मातृत्व, घर, पोषण, मनःशांती, शरीरातील रसद्रव्यांचा कारक, स्मृती, विचार, चढ उतार. अनुकूल राशी आहे वृषभ. बलवान असला चंद्र तर मन स्थिर असतं आणि दुर्बल असला तर चिंताग्रस्त, मानसिक अस्थिरता असते. तर इथपर्यंत काही शंका असतील तर एक 5 मिनिटं आपण शंकांचं निरसन करण्यासाठी घेऊया. सर, सगळे मेंबर जॉईन झालेत का? येतील ते येतील. आपण आपलं काम आ- सुरू करायचं. ठीक आहे, चला 5 मिनिटं तुम्हाला. सरांना सोडायचं. ज्यांना शंका असतील त्यांनी हात वर करा किंवा आपण पुढचं सुरू करूया. आज आपल्याला मंगल शिकायचंय. मंगल. मला असं वाटतंय कोणालाही शंका नाहीयेत. असल्यास कृपया अनम्यूट करा आणि बिनधास्त. राजन भागवत, 1 मिनिट. ओके, हा, अनम्यूट करून बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला. माझी शंका अशी आहे की हे आपण जर बघतोय की शुभरत्न, धातू, वस्तू हा, आणि रंग याचा काय उपयोग होतो? सांगणार, सगळं सांगणार. आता कसं आहे की आपण एबीसीडी शिकत आहोत. हम्म. तर सध्या फक्त ते आपण पाठ करून ठेवायचं म्हणा किंवा लक्षात ठेवायचं म्हणा. कारण नुसतं एबीसीडी शिकताना आपण जर असा सायकोलॉजीचा स्पेलिंग पी वरनं का सुरू होतं, तर आत्ता ते लक्षात नाही येणार. जसं जसं तुम्ही पुढे शिकत जाल ना आणि जसं जसं फलादेशाला हात घालाल तेव्हा तुम्हाला त्याचं महत्व जे आहे ते लक्षात येईल. तसंही मी तांब्याचं महत्व जेव्हा रवी शिकवला होता तेव्हा सांगितलं होतं की आपण बघा तांब्याच्या याच्यातनं लोट्यातनं अर्घ्य देतो. हो. हा, किंवा आपल्या माठात जरी एक तांब्याचं आणि एक चांदीचं कॉईन जर टाकलं तर चंद्र आणि तांब जे सूर्य आणि मंगळाला रिप्रेझेंट करतं आणि चांदी चंद्राला. त्यामुळे काय होतं तर विद्युत तिथे ऊर्जा निर्माण होऊन आपल्याला शुद्ध पाणी मिळतं. आणि हेच प्रयोग काय करतात, आरो करतात, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये तांब्याचे रॉड्स टाकतात आणि तुम्हाला शुद्ध पाणी देतात. मग आपल्याकडे पूर्वीपासूनच हे आहे. आलं लक्षात? तर अशा हो. प्रकारे आपल्याला त्याचा उपयोग करता येईल. बर. हा, बोला. अनम्यूट नमस्कार. करा. हा, हां, हां. नमस्कार, बोला. मला विचारायचंय, की आपण आत्ताच बघितलं आणि मागच्या सेशनमध्ये पण बघितलं, की सूर्य जर बलवान असेल, हा, तर हा. जे योग असतात किंवा त्यांचं नेतृत्व समजा राजकारण्यांमध्ये दिसून येतं किंवा सरकारी हा, हा. नोकरी वगैरे. पण बर. दुसऱ्या राशीच्या लोकांमध्ये पण हे दिसतं का, की ते राजकारणात गेलेत किंवा मग सरकारी अधिकारी आहेत, की तसं नसतंय? असतं ना. असं असं कसं होईल? असं म्हटलं तर एकाच राशीचे लोक काय होतील, प्रगती करतील आणि बाकीच्या राशींना प्रगती करायला चान्सच नाही मिळणार. आलं लक्षात? तर तसं नाहीये. लक्षात घ्या की हे जसं आत्ताच मी त्यांनाही सांगितलं की आपण हे जे आत्ता जे शिकतो ना अगदी बेसिक लेवलवरच आहे. तुम्हाला अजून फलादेशात आम्ही टाकलंच नाहीये. कोणताही एकटा ग्रह कधीही मानवाच्या जीवनावर डायरेक्ट परिणाम करत नाही. आलं लक्षात? बऱ्याच गोष्टी, बरेच फॅक्टर्स. आता माझ्या माझ्या म्हणजे ह्याच्यामध्ये आहे असं की मी एकाला सांगितलं होतं की यावर्षी तुझे परीक्षेत पास व्हायचे योग आहेत.
पण त्याने काय केलं, क्लासला गेला, सगळं केलं, पण परीक्षेलाच नाही गेला. तर मग मला सांगा बरं, तो पास होईल का? हा, त्यामुळे जसं मी सुरुवातीला सांगितलं, की कितीही तुमच्या पत्रिकेत, मूळ पत्रिकेत योग असले किंवा कसंही योग असले, तरी शेवटी काय करतं माहितीये का, तुमचं मन जर तयार नसेल आहे त्या संधीचा फायदा घ्यायला, तर मग मात्र तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि तुमचं मन जर बलवान असेल, तर तुम्ही निगेटिव्ह परिस्थितीमधनं सुद्धा सहज बाहेर येता. आलं लक्षात? त्यामुळे एकटा ग्रह कधीही कोणतंही कृत्य किंवा योग कोणतेही घडवत नाही. त्याला बाकीच्या ग्रहांचा सपोर्ट लागतो, परिस्थितीचा सपोर्ट लागतो. ते आपण सगळं हळू-हळू फलादेशामध्ये शिकणार आहोत. आत्ता फक्त तुम्ही काय करा, जे शिकवतोय ना, ते छानपैकी आत्मसात करायला घ्या. डाऊट विचारा आणि पक्क करून घ्या. म्हणजे मग पुढे तुम्हाला ते, कारण काय होईल, पुढे शिकवताना मग आम्ही सांगणार, बघा तुम्हाला सांगितलं होतं की नाही, की तांब धातू असतो किंवा असं रत्न असतं, मग तेव्हा तुम्ही आठवत बसाल, अरे आपल्याला लक्षातच नाही. तर तसं होऊ नये म्हणून आधी बेसिकवर पकड घ्या. चला, अजून कोणाला काही शंका आहे? ठीक आहे, पुढे चालूया आपण. मंगळ लाल चुटूक दिसणारा ग्रह, अगदी तुमच्या समोर स्क्रीन आली आहे? हो. ठीक आहे. अगदी लाल दिसणारा, लाल भडक दिसणारा असा ग्रह मंगळ. याला ग्रीक मायथॉलॉजी मध्ये सुद्धा लॉर्ड ऑफ वॉर, युद्धाची देवता असं म्हटलं जातं. मग इथे पण तो काय आहे? वॉर लॉर्ड आहे, युद्धाची देवताच आहे. इथे याला सेनापती असं म्हटलेलं आहे. सूर्य राजा, चंद्र राणी आणि मंगळ सेनापती. आता सांगायची गोष्ट अशी, की मंगळ लाल रंगाचा का दिसतो, तर सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा मंगळावर असं एक एलिमेंट सापडलं, की जे एलिमेंट फक्त अशा ठिकाणी सापडू शकतं जिथे खूप सारे ॲटॉमिक वॉर्स झालेले आहेत. त्याशिवाय ते एलिमेंट वातावरणात सुट्ट्या परिस्थितीत सापडत नाही. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो ना, की मंगळावर नक्कीच कधीतरी ॲटॉमिक वेपन्सचे वॉर झाले असावेत. नवनाथ भक्तिसार मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की नवनाथ मंगळावर भिक्षा मागायला जात असत. पण आपण म्हणतो तिकडे कोण आहे भिक्षा मागायला, तिकडे कशाला जायचं? पण आज शास्त्रज्ञ सांगतायत बघा, की मंगळावर कधीतरी वस्ती असण्याची शक्यता आहे. तर असा हा पराक्रमी मंगळ, त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. शिवाचं जे तेज आहे ते भूमीवर पडलं आणि भूमीने त्याला आधार दिला, ते सांभाळलं आणि त्यातून मंगळाचा जन्म झाला. म्हणून मंगळाला भूमिपुत्र किंवा भौम असं देखील म्हणतात. मंगळाचं हे चिन्ह आहे, इंटरनॅशनल साईन. म्हणून बघा त्याला काय म्हटलं, धरणी गर्भसंभूतम. ज्याचा जन्म कुठनं झालाय? धरणीच्या गर्भातनं. म्हणजे धरणीने त्याला सांभाळलं. विद्युत कांती समप्रभम, ज्याची कांती कशी आहे? तेजस्वी आहे, विजेसारखी. कुमारं शक्ती हस्तंच, ज्याच्या हातात शक्ती आहे, अशा मंगळाला माझा नमस्कार. मी मंगळा तुला नमस्कार, प्रणमाम्यहम, मी नमस्कार करतो. आता मंगळाचं जे आहे शुभरत्न जे आहे ते मुंगा, लाल रंगाचं मुंगा नावाचं रत्न असतं. ते रत्न मंगळाचं मानलं जातं. धातू तांब, जे आत्ताच मी सांगितलं, विजेचा वाहक आहे तांब. वस्तू आहेत मसूर, लाल कापड, दिशा दक्षिण आणि रंग लाल. असं हे मंगळाचं बेसिक आपण याच्यात पाहिलं. आता आपण पुढे जाऊया मंगळाकडे. मंगळ काय बरं आपल्याकडे बघतो किंवा काय देतो आपल्या शरीरात, त्याचं कारकत्व कसं अभ्यासायचं ते आता आपण बघूया. मंगळ हा उष्ण आहे, तामसिक आहे, बलवान आहे आणि आक्रमक ग्रह आहे. आता मला सांगा, सेनापती हा कसा असला पाहिजे? आक्रमक असला पाहिजे की इमोशनल असला पाहिजे? कोण सांगेल मला? आक्रमकच असावा. सेनापती आक्रमकच असावा, बरोबर. आणि समजा तो भावुक असला तर? तो सेनापतीच नसेल. सेनापती असणारच नाही तो. म्हणून
मंगळ कर्क राशीत नीचेचा होतो, कारण कर्क अतिशय भावुक रास आहे. जेव्हा राशी शिकाल तेव्हा तुम्हाला त्याच्यात शिकायला मिळेल. आणि भूमिपुत्र असल्या कारणाने भूमीच्या राशीत म्हणजे मकर आहेत तो उच्च होतो. आपण बघूया पुढे. धैर्य, शक्ती, युद्ध, क्रूरता यांचा कारक आहे. आता काय होतं लक्षात घ्या, जेव्हा संकट आपल्या समोर येतं ना, तेव्हा आपल्याकडे फक्त 2च ऑप्शन असतात. कोण सांगेल मला कोणते 2 ऑप्शन असतात? सामोरे इंग्लिशमध्ये फार जाणं फेमस आहे. सामोरे जाणं नाही तर पळून. हा, फाईट डू किंवा ऑर फ्लाईट. डाय. येस, फाईट किंवा डू ऑर फ्लाईट. डाय. येस, फाईट किंवा फ्लाईट हे 2 ऑप्शन असतात. मग काय बरं वाटतं, मंगळ कोणता ऑप्शन देत असेल? फाईट. येस, मंगळ म्हणतो घाबरू नकोस, चल लढ, मी आहे तुझ्यासोबत. ओके, तर असा हा आक्रमक, धैर्य, शक्ती आणि अतिशय पॉवरफुल असा ग्रह आहे. म्हणूनच मी आधी पण सांगितलं होतं की बाकी कोणते ग्रह माहीत असो नसो, विवाहाची वेळ आली की पत्रिकेत मंगळ आहे की नाही हे मात्र नक्कीच प्रत्येकाला पाहायची इच्छा होतेच. राशी परिवर्तन 45 दिवस, साधारण दर 45 दिवसाने मंगळ राशी बदलतो. परिवर्तन म्हणजे बदलतो. बघा, मी आत्ताच सांगितलं की मंगळ मकर राशीत उच्चीचा होतो. मकर ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि त्याच्यात मंगळ उच्चीचा होतो कारण तो भूमीचा पुत्र आहे. आणि कर्क राशीत नीचेचा होतो. जलतत्वाची रास आहे, अतिशय भावुक आहे, त्यामुळे तिथे काही त्याला बळ मिळत नाही, तिथे तो काही करू शकत नाही. तो जर भावुक झाला की झालं, मग काही त्याच्याकडनं काम होणार नाही. त्याची स्वतःची रास 2 राशी आहे, त्याच्या मेष आणि वृश्चिक. जेव्हा तुम्ही राशी शिकाल तेव्हा आपण बघूया की कशा बरं त्याला राशी मिळाल्या असाव्या, कोणत्या ग्रहाला राशी कशा मिळाल्या असाव्या, असं आपण बघूया नंतर. स्वभाव बघा, स्पर्धक असतो, क्रोधी आणि उत्साही. आता सगळंच काही एका ग्रहामध्ये नसतं बरं. क्रोधी पण आहे, स्पर्धक पण आहे. स्पर्धक असतो तो क्रोधी नसतो, तो फक्त स्पर्धा करतो. आणि क्रोधी असतो तो स्पर्धक असू शकत नाही, है की नाही? तर ते मंगळाच्या स्थितीवर अवलंबून आहे की मंगळ काय फळ देईल पत्रिकेत. शरीरामधलं रक्त, स्नायू आणि हाडं मंगळाच्या कारकत्वाखाली येतात. आणि म्हणून आपण मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की स्त्रियांची पाळी जी असते ती मंगळावर आणि चंद्रावर या 2 ग्रहांवर डिपेंड असते. चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला म्हणजे एक राशी चक्र पूर्ण करायला साधारण 28 दिवस घेतो. आणि आयुर्वेद सुद्धा असं सांगतं की निरोगी स्त्रीची पाळी 28 दिवसाची म्हणजे 28 दिवसाची सायकल असते. तर चंद्र काय करतो, या रक्ताला क्षुभित करतो आणि त्याला बाहेर यायला भाग पाडतो. तर असा या रक्तावर मंगळाचं कारकत्व आहे. स्नायूंवर मसल्स, कारण तो सेनापती आहे, आणि हाडांवर. आता आक्रमक आहे, बलवान आहे, मग पोलीस, सैनिक, इंजिनिअरिंग, अग्निशमन याच्यामध्ये जास्त हे लोक दिसून येतात. सगळे जिथे आपल्याला सतत ऍक्टिव्ह राहण्याची आवश्यकता आहे, किंवा जिथे आपल्याला काहीतरी मशिनरीशी संबंध येईल, किंवा जिथे आपल्याला अग्नीशी संबंध येईल, अशा गोष्टींच्या व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी मंगळ चांगला. दोष मात्र त्याचे असतात, अपघात होण्याची शक्यता असते काही योगांमध्ये, ताप, सूज आणि रक्तरोग. शक्ती, धैर्य, ऊर्जा आणि स्पर्धा यांचा कारक मंगळ आहे. रक्त, स्नायू, अपघात, शस्त्रक्रिया आता जसं मी सांगितलं की सिझरिन जेव्हा होणार असेल तेव्हा आपल्याला मंगळाची स्थिती बघावी लागते. पत्रिकेमध्ये खरोखर सिझरिनचे योग आहेत का हे आधी बघावं लागतं. सिझरिनचा मुहूर्त विचारल्यानंतर पटकन पंचांग काढायचं आणि मग शोधायचं, हा अशा अशा दिवशी हा उत्तम दिवस लिहिलाय, चांगला दिवस लिहिलाय, सिझरिनचा मुहूर्त सांगायचा. असं होऊ शकत नाही. लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्याला मुहूर्त सांगत असतो याचा अर्थ काय होतो माहितीये का, की तुम्ही इनडायरेक्टली त्या व्यक्तीची पत्रिका घडवताय जबरदस्ती. जर का त्यावेळेला सिझर झालं तर त्यावेळेची जी स्थिती आहे ती त्याची कायमची पत्रिका होणार आहे. मग जर का काही त्याच्यात दुर्योग असले, काय वाईट योग असले, तर मग ते त्याला भोगावे लागतील. आणि सिझरिनचे योग आहेत की नाही हे पहिले आपल्याला पाहावं लागतं. उग्र, तामसिक, आक्रमक प्रवृत्तीचा हा ग्रह आहे. ताप, जखमा, सूज येते. बलवान असेल तर अतिशय पराक्रमी असतो. दुर्बल असेल तर पराक्रमात कमतरता येते.
क्रोध जास्त येतो आणि अपघाताची प्रवृत्ती होते. आता इथे एक नवीन तुम्हाला शिकायचं आहे. आतापर्यंत तुम्ही रविचंद्र बघितलात. आता हे जे रविचंद्र आहे ना, ते स्वतःपासून स्ट्रेट 180 डिग्रीवर म्हणजे बरोबर समोरच्या राशीवर दृष्टी टाकतात. म्हणजेच पाहतात. म्हणजे तुम्ही इथे उभे आहात तर तुम्हाला समोरचं दिसतंय. पण आता मंगळ हा सेनापती आहे, मग त्याला फक्त समोर पाहून चालणार नाहीये. त्याला अजूनही इकडे तिकडे पाहावं लागणार आहे. मग त्याला इकडे तिकडे म्हणजे कोणत्या दृष्टी दिल्या आहेत? तर मंगळाला 4, 7 आणि 8 अशा दृष्टी असतात. 7 ही दृष्टी सगळ्याच ग्रहांना असते. सगळेच ग्रह स्वतःपासून 180 डिग्री म्हणजेच 7व्या राशीला पाहतच असतात. पण मंगळाला 2 विशेष दृष्टी आहेत, त्या म्हणजे 4थी आणि 8वी. मग त्या दृष्टींचं एवढं इम्पॉर्टन्स काय आहे? तर ते आता आपण बघूया. एक लक्षात ठेवा, अग्नीचं काम आहे संरक्षण करणं. आलं लक्षात? मग मंगळाच्या 3 प्रमुख दृष्टी बघा. 4थी दृष्टी जी आहे ती काय सांगते तुम्हाला? तर मंगळाची 4थी दृष्टी संरक्षण करणारी मानली जाते. मंगळ ज्या स्थानावर 4थी दृष्टी टाकतो त्या स्थानाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. आता मंगळ म्हणजे चुलीतला अग्नी आहे बरं. जोपर्यंत तो चुलीत आहे ना, तोपर्यंत तो तुमचं रक्षण करणार आहे. कसं रक्षण करणार आहे? तर थंडीमध्ये तुम्ही तिथे हात शेकू शकता किंवा तुमचं स्वयंपाक ज्याच्यावर करता ते खाऊन तुम्ही जगणार आहात. म्हणजे अशा प्रकारे रक्षण करेल. पण तोच अग्नी जर तुम्ही हातात घेतलात तर मात्र तो भाजणार आहे. मग असंच 7वी दृष्टी जी आहे तिथे मंगळ काय करतो? तर समोरच्या व्यक्तीशी संघर्ष किंवा तीव्र ओढ निर्माण करू शकतो. आणि 8व्या दृष्टीत मात्र ती कडक असते. विनाश आणि मोठी उलथापालथ किंवा आपण म्हणूया अपघात, गूढ संशोधन या संबंधित ती असू शकते. इथे 8व्या दृष्टीने मंगळ अचानक सडन चेंजेस घडवून आणतो बरं. हे लक्षात ठेवा. आता इथे मंगळाबद्दल कोणाला काही शंका आहे का? अजून एक गंमत सांगणार आहे मी. आता मंगळ कसा काम करतो पत्रिकेत ते थोडक्यात बघूया आपण. मंगळ अग्नितत्वाचा आहे. त्यामुळे तो जर अग्नितत्वाच्या राशीत असेल तर तो स्फोटक होतो. डायरेक्ट फाईट. तिथे काय चान्सच नसतो दुसरा. आणि तो जर पृथ्वी तत्वाच्या राशीत असेल तर तो काय करतो? तो राग साठवतो आणि प्रॅक्टिकल ऍक्शन घेतो. जी गरज आहे काळाची तेच ऍक्शन घेतो. हा मंगळ जर वायू तत्वाच्या राशीत असेल तर वायू तत्वाच्या राशी फार बुद्धिमान असतात. त्यामुळे तो आर्ग्युमेंट्सनेच समोरच्याला हरवू शकतो. पण तो इतका आर्ग्युमेंट करेल कदाचित आवाज सुद्धा चढेल बरं त्याचा. आणि जर तो जलतत्वाच्या राशीत असेल तर तो इमोशनल रिव्हेंज घेतो. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण मंगळाचं कारकत्व बघितलं किंवा मंगळाचा अभ्यास केला. आता कोणाला काही शंका आहे का? नाही तर आपण शेवटची बुधाकडे जाणार आहोत. परत एकदा सांगा शेवटची काय सांगा. काय 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 8वी दृष्टीच्या म्हणत होते. 8वी दृष्टी काय करते? तर विनाश घडवते, उलथापालथ घडवून आणते. आणि ते पृथ्वी तत्वाचं मध्ये काय करतो? राग साठवून ठेवतो आणि प्रॅक्टिकल रिस्पॉन्स देतो तो. म्हणजे मारामारीवर नाही येत लगेच. तिथे मारामारीची गरज असेल तर मारामारी करेल, नाहीतर प्रॅक्टिकल रिस्पॉन्स जे आवश्यक असेल ते तो करेल. पण तो मंगळ आहे म्हणजे करणार आहे नक्की. वायू तत्वामध्ये डायरेक्ट ऍक्टिव्ह. वायू तत्वामध्ये तो आर्ग्युमेंट्स करतो खूप. मी एक पिक्चर पाहिला होता त्याच्यामध्ये असंच दोघं समोरासमोर उभे असतात आणि दोघं एकमेकांना म्हणतात, तू हात लगा के दिखा ना, हिम्मत है तो तू मार के दिखा, हिम्मत है तो तू पहिले मार के दिखा, चल हिम्मत देख फिर मैं क्या करता हूँ. आलं लक्षात? म्हणजे वायू तत्वाचे असेल तर ते खूप आर्ग्युमेंट करणार किंवा जोर जोरात बोलून तुम्हाला घाबरवणार. आणि पण जल अग्नी तत्वामध्ये तत्वाचा असेल तर सरळ बकोटच पकडणार. ठीक आहे. ओके. अजून कोणाला काही शंका? सर मला एक डाऊट विचारायचा होता. हो विचारा. हे जे आता मंगळाचं वैशिष्ट्य सांगितलं ना तुम्ही, हा तर ते जिथे मंगळ म्हणजे नीच राशीत असेल किंवा
म्हणजे तो तुम्ही जसं आधीच्या हा ग्रहांबद्दल तुम्हाला पटलेलं दिसतंय अगदी 100%. नाही नाही, तुम्ही सांगताय ते सगळंच वाटतंय. खरंच हा छान आहे. खूप खूप सुंदर एक्सप्लेन करताय. बरं धन्यवाद. अ, तर मला माझा प्रश्न असा होता की नीच राशीतला मंगळ किंवा जो काही तितका पॉवरफुल नाहीये मंगळ म्हणजे तर म्हणजे ते तुम्ही डिग्रीवरनं पण थोडंसं एक्सप्लेन केलं ना की तो या हा हा स्पेसिफिक डिग्रीला उच्चीचा होतो वगैरे हा असं. हा 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 तर तसं नसेल तरी मग तो 8व्या स्थानावर हो हो. विध्वंसक आता मला सांगा की तुम्ही कसं असतं की मंगळ जो आहे ना अगदी बलवान असेल तर ते तीव्रता जास्त जाणवेल ओके. आणि जर बलवान नसेल तर तीव्रता थोडी कमी जाणवेल. जसं चुलीतला निखारा बघा, तो जरा वेळ तसाच ठेवला की त्याच्यावर राख साचते. हो. मग काय होतं त्याची उष्णता थोडी कमी वाटायला लागते आपल्याला. मग आपण काय करतो पुन्हा ते फुंकणी निघून फुंकत राहतो. ती राख उडाली की पुन्हा तो तेज दाखवायला सुरू करतो. आलं लक्षात? हो, येस. येस. थँक्यू, अजून थँक्यू. कोणा धन्यवाद, धन्यवाद. अम, मला विचारायचं होतं विचारा. सर, म्हटलं घरात जर अशा गोष्टी होत असेल अचानकच, म्हणजे मोस्टली होतं किंवा प्रश्न असतात किंवा साधारण आम्ही जेव्हा डिस्कस करतो काही गोष्टी तेव्हा घरात असं गोष्टी महिलांसोबत घडतात. मग त्याच्यात याचा कसा प्रभाव असतो किंवा मग बाहेरच्या ठिकाणी पण आर्ग्युमेंट्स असतात. आत्ता मी काय म्हटलं, आत्ता तुम्ही जास्त फलादेशाकडे जाऊ नका. कारण खूप खूप काही त्याच्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स आपण शिकणार आहोत. आता हे काय सगळं बेसिक आहे. जसं राशी शिकाल तेव्हा तुम्ही शिकाल, की सिंहरास म्हटले, की त्यांचा स्वभाव कसा असतो, झुकेगा नहीं साला. म्हणजे समजून जायचं समोरचा व्यक्ती बडबड कशी करतोय त्याच्यावर ऑब्झर्वेशन्स पाहिजे. तर समोरचा व्यक्ती खूप मी करत असेल माझं तुम्हाला माहित नाही मी किती ग्रेट आहे, की समजून जायचं ह्याची सिंहरास असावी बहुतेक. हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने सिंहराशीशी कनेक्टेड आहे. पण हे काय झालं, हे बेसिक झालं. आपण म्हणून लगेच त्याच्यावर काय करू शकत नाही, निर्णय घेऊ. जसं आपण बघा ना डॉक्टरकडे गेलो, की डॉक्टर असं नाही म्हणत, "तुम्हाला खोकला झाला का? चला रे ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या याला." नाही ना. ते काय करतात तुम्हाला 100 प्रश्न विचारतात, की मग कधीपासून होतोय? मग छातीत दुखतंय का? मग कफ जास्त जाणवतोय का? मग कोरडा खोकला आहे का? ओला खोकला आहे काय? मग ते तुम्हाला काय करायला सांगतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅन करायला सांगतात आणि मग काय ते ठरवतात. मग तसंच आहे. आत्ता आपण फक्त काय करतोय, एक एनाटॉमी शिकतोय, की काय-काय असतं आणि कुठे-कुठे असतं आणि कसं असतं. आणि मग त्याचे कॉम्बिनेशन्स वेगवेगळे कसे आहेत, ते आपण पुढच्या वर्गांमध्ये शिकणारच आहोत. आणि अक्षरशः असंच प्रॅक्टिकलच हात टाकणार आहोत आपण प्रत्येक सब्जेक्टला, की कशाप्रकारे हे मानवी जीवनावर परिणाम करतात. ठीक आहे? चला, अजून कोणाला काही शंका आहे का? नाहीतर मी बुधाकडे वळतो. चला, आता आपण बघूया बुध. आता बुधाची कथा मोठी रंजक आहे बरं का. पुराणामध्ये दिलेली आहे. तर देवगुरु बृहस्पती यांची पत्नी तारा हिचं चंद्राने अपहरण केलं. त्याच्यानंतर देवदानवांमध्ये त्यावरनं युद्ध झालं. त्याच्यानंतर तारा जेव्हा घरी आली तेव्हा ती प्रेग्नंट होती. मग गुरुने विचारलं हे कोणाचा पुत्र आहे? तिने हो नाही, हो नाही करत मग शेवटी कबूल झाली की चंद्राचं आहे. मग त्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला जन्म झाल्यानंतर. पण त्याची अपरिमित किंवा बुद्धिमत्ता बघून गुरूंनी त्याला काय केलं? शरण दिलं. तर अशा प्रकारे बुधाची स्टोरी आहे. अरे हा, आता याच्यावरून कळलंच असेल तुम्हाला. बुधाचा रंग हिरवा आहे. तो वेगवेगळ्या प्रकारात आपण बघितला. प्रियंगुकलिका श्यामम रूपेण प्रतिमं बुधम सौम्यम सौम्य गुणोपेतम तम बुधम प्रणमाम्यहम. सौम्य बरं हा ग्रह. बुध जो आहे त्याला जर स्टेटस द्यायचं म्हटलं तर राजकुमार आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रवी राजा आहे, चंद्र राणी आहे, मंगळ सेनापती आहे आणि बुध हा राजकुमार आहे. हे सगळं लिहून ठेवा. जेव्हा ग्रहांचं शत्रुमित्रत्व बघणार ना, तेव्हा तुम्हाला यावरनं लगेच समजेल की कोण कोणाचा का बरं शत्रू असू शकतो, काय कारण असू शकतं. ठीक आहे. आता
बुधाचं शुभरत्न जे आहे ते पाचू आहे. हिरव्या रंगाचा खडा असतो. धातू कासा, ब्रॉन्झ. मूग आणि हिरवे वस्त्र. मग जर का बुध कमजोर असेल तर मग काय करा, एखादं हिरवं वस्त्र खिशात ठेवत चला दर बुधवारी, किंवा दर बुधवारी पालेभाजी खात चला. हिरव्या रंगाच्या वस्तूंकडे जास्त वेळ बघा. ते आपण बघणार आहोत नंतर हिरव्या रंगाच्या वस्तूंकडे. दिशा उत्तर आहे आणि रंग हिरवा. आता बुध कसा आहे बघा. बुध सौम्य आहे. आधीच आपण त्याच्या श्लोकामध्येच बघितलं, सौम्यम सौम्य गुणोपेतम. बरं, हा राजकुमार असल्याने काय होतं माहितीये का, हा एकटा काही फळ देत नाही. बरं, हा एकटा फळ द्यायला समर्थ नसतो. हा कोणाच्या तरी सहचर्याने फळ देतो. हा ज्याच्या बरोबर राहतो तो त्याच्यासारखा वागतो. सेनापती बरोबर राहिला तर एकदम बलवान होऊन जातो आणि युद्ध करायला तयार होऊन जातो. आणि राणी बरोबर राहिला तर तो एकदम नरम होऊन जातो. राजा बरोबर राहिला तर त्याचा परिणाम वेगळा होतो. तर बुध साहचर्याने फळ देतो. वायू तत्वाचा ग्रह आहे. मी आत्ताच म्हटलं की बुद्धिमान आहे तो. तार्किक आणि वाणीचा ग्रह. तर्क करतो, तो लॉजिक शोधतो आणि इथे वाणीचा ग्रह येतो. आता वायू तत्वाचा असल्यामुळे काय होतं, तर तो स्किनवर पण कारकत्व करतो. कारण आपली त्वचेद्वारे आपल्याला कसलं ज्ञान होतं, तर स्पर्श. 5 तन्मात्रा ज्या आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. तर त्यातलं स्पर्श ही जी तन्मात्रा आहे ती डिनोट करतो वायू तत्व आणि त्वचा. आणि वाणीचा ग्रह पण आहे. मग लक्षात घ्या, बुद्धीचा पण ग्रह हा आहे. तर जर का मनामध्ये खूप जुने विचार सडलेले असतील, काही वाईट गोष्टी असतात ज्या आपण कोणाला सांगितलेल्या नसतात, त्या आपण एकट्या एकट्या मनात ठेवलेल्या असतात, कदाचित आपणही विसरलेलो असतो, पण काळापरत्वे त्या कधी कधी स्किनवर येतात आणि स्किन डिसीज होतात. त्यामुळे, आणि माझ्याकडे अशी एक केस मी सॉल्व्ह केलेली आहे की त्या व्यक्तीने जवळजवळ 15 वर्ष एक गोष्ट मनात दाबून ठेवली होती, घरात कोणालाच सांगितली नव्हती. पण जेव्हा मी ट्रीटमेंट केली तेव्हा त्या व्यक्तीने अक्षरशः माझ्या पुढे ढसाढसा रडून ती गोष्ट सांगितली. मग मी विचारलं की घरी कोणाला सांगितलं का, तर म्हणे नाही, आजपर्यंत कधीच नाही. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला स्किन डिसीज झाला होता. आलं लक्षात? तर असा हा बुध आहे. बुद्धी बघा, आत्ताच मी सांगितलं, बुद्धी, संवाद, व्यापार, तर्क आहे, त्याच्याकडे लॉजिक आहे, वाणीचा कारक आहे आणि वायू तत्व आहे. वायू तत्व काय करतं माहिती का, वायू तत्व एकीकडनं तोडतं आणि एकीकडनं जोडतं. त्यामुळे यांचं नेटवर्किंग पण चांगलं असतं. कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन आपण असं म्हणूया. गणित यांचा कारक येतो. 20-30 दिवसात साधारण राशी बदल करतो. 20च दिवसात, 30 क्वचित. आता हा बुध आहे ना, कन्या राशीत 15 अंशावर उच्चीचा होतो आणि बरोबर समोर 12 म्हणजे मीन राशीत तो नीचेचा होतो. त्याची स्वतःच्या 2 राशीत मिथुन आणि कन्या. स्वभाव कसा आहे, तर त्याचं वक्तृत्व चांगलं आहे, बोलण्यात एकदम चतुर आहे. राजकुमार कसा असतो, एक तर राजघराण्यातला, त्यात तो व्यवस्थित शिकलेला, मग तो बोलण्यात अतिशय हुशार असतो. वाणिज्य चातुर्य त्याच्याकडे बऱ्यापैकी असतं. पण कितीही म्हटलं ना तरी तो लहान आहे. लक्षात घ्या, त्याच्या चातुर्यामध्ये आणि गुरुच्या चातुर्यामध्ये आणि शनीच्या चातुर्यामध्ये फार फरक आहे. आलं लक्षात? शरीर, कोणता भाग आहे शरीराकडे? त्वचा. आत्ताच मी सांगितलं की वायू तत्वाचा आहे, त्यामुळे त्वचेचा पण तो कारक होऊन जातो. नसा आणि व्यक्तीचा आवाज. व्यवसाय, तर बुद्धी आहे, त्यामुळे बुद्धीशी रिलेटेड व्यवसाय त्यांच्यासाठी आहेत. शिक्षक आहे, लेखक आहे, व्यापारी आहे, लेखापाल आहे, म्हणजे क्लर्क वगैरे. त्वचारोग, तणाव आणि निर्णय क्षमता कमी. कारण राजकुमार आहे, तो हुशार आहे, चुणचुणीत आहे, पण निर्णय घ्यायची वेळ आली ना की तो थोडासा कन्फ्यूज व्हायला लागतो. आलं लक्षात? जेव्हा राशी शिकाल तेव्हा तुम्ही शिकाल याच्यामध्ये अजून.
बुद्धी, तर्क, संवाद आणि व्यवसाय यांचा कारक आहे बुध. लेखन, गणित, व्यवहार यांचा कारक आहे. स्मरणशक्ती आणि तार्किक विचार म्हणजे आत्ताच मी सांगितलं की लॉजिकल थिंकिंग त्याच्याकडे खूप आहे. त्वचा, नसा आणि बोलणं हे बुधाच्या अंडर येतं, बुधाच्या कारकत्वाखाली येतं. बुध जर बलवान असेल तर अशी व्यक्ती संवाद कौशल्यात उत्तम असतात आणि बुध जर कमजोर असेल तर मात्र थोडी निर्णय क्षमतामध्ये कमी होते किंवा बोलण्यामध्ये अडथळण्याची शक्यता असते. त्याला पटकन स्वतःचे विचार समोरच्याला सांगता येत नाहीत, समजावता येत नाहीत. आता बुधाला पण 7वी दृष्टी असते. बुध समोरच्या स्थानाला 7व्या दृष्टीने बघतो. जसं आपण मंगळाचं बघितलं तसं आपण बुधाचं पण बघूया. बुध संवाद, वाणी यांचा कारक असल्यामुळे तो जर अग्नी तत्वाच्या राशीत असला तर तो ठराविक बोलतो पण एकदम ब्लंट. पृथ्वी तत्वाच्या राशीत असला तर पृथ्वी तत्व हे व्यावहारिक असतं बरं का, प्रॅक्टिकल. त्यामुळे त्याचं बोलणं एकदम कॅल्क्युलेटिव्ह आणि लॉजिकल असतं बुधाचं बोलणं, जर बुध पृथ्वी तत्वाच्या राशीत असेल. वायू तत्वाच्या राशीत असेल तर आत्ताच मी सांगितलं की वायू तत्व जे असतं ते इंटलेक्च्युअल असतं. कशावरनं सर तुम्ही असं का म्हणता, कशावरनं वायू तत्व इंटलेक्च्युअल असतं? तर मग वायुपुत्र कोण आहे? हनुमान. कोण आहे सांगा? हनुमान. मग आहे की नाही इंटलेक्च्युअल त्यांच्याकडे? हो. बुद्धी आणि बळ दोन्ही त्यांच्याकडे. तुम्हाला माहितीये हनुमानानंतर वायुपुत्र कोण होता माहितीये? चला बघूया, सांगा. छोटीशी क्विज. हनुमानानंतर वायुपुत्र कोण? नाही माहित कोणाला? चला मीच भीम. सांगतो. येस, महाभारतातला भीम. आणि भीम हा प्रचंड बुद्धिमान होता. भीम हा प्रचंड बुद्धिमान होता बरं. पविवर्तकांचं स्वयंभू हे पुस्तक जर वाचलं तुम्ही तर तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायला मिळेल की भीम इतका प्रचंड बुद्धिमान होता की तो बहुतेक सारे जे लेखन काम असतं युधिष्ठिराद्वारे पत्रलेखन ते तोच करत असेल. आपल्याला फक्त असं वाटतं की भीम फक्त खादाड होता किंवा असा ढेरपोट्या वगैरे, पण भीमाला वृकोदर म्हटलेलं आहे. वृकोदर याचा अर्थ लांडग्यासारखं पोट, खपाटीला गेलेलं. किती खाल्लं तरी अगदी पोट अगदी एकदम, आताच्या भाषेत सांगायचं झालं तर 6 पॅक. म्हणजे भीम प्रचंड बुद्धिमानही होता आणि प्रचंड ताकदवानही होता. तर असं हे वायुतत्व असतं. मग अशा या वायुतत्वाच्या राशीत जर बुध असेल तर प्रचंड ते लोक बोलताना पण इतके स्मार्ट असतात ना, त्यांच्या बोलण्यातनं लगेच जाणवतं. विशेष करून मार्केटिंग पर्सन. आता मार्केटिंग पर्सनची तुम्हाला गंमत सांगतो की तुम्ही जर कधी बाजारात खरेदीला गेला, तुम्ही ऑब्झर्व करा, एखादा काळा कपडा, जीन्स वगैरे घेतली आणि तुम्ही त्याला कसं विचारता याच्यावर त्याचं उत्तर अवलंबून असतं. तुम्ही जर त्याला विचारलं ना की याचा कलर नाही ना जाणार, तर तो म्हणेल हॅ नाही जाणार हो, बिलकुल चिंता नका करू, मी आहे ना इथे बसलेला. तो असं नाही म्हणत हो जाईल ना. तुम्ही नाही विचारलं तर तो नाहीतच उत्तर देईल. नाही हो काही नाही जाणार, मी आहे ना बसलेला. पण तुम्ही जर असं विचारलं ना, अहो याचा कलर जाईल हो, मग तो काय म्हणेल, अहो थोडाफार जातोच. तुम्ही एक काम करा, घरी गेल्यावर मस्त मिठाच्या पाण्यात भिजवत ठेवा 2 तास, मग बघा, आणि तरी पण गेला तर मी आहे इथे बसलेला. म्हणजे तो तुमच्या सुराला सूर जोडून तो पुढे जातो आणि तुम्हाला कधी नको असलेली वस्तू तुमच्या गळ्यात टाकतो, कळत पण नाही. ही असते स्मार्ट मार्केटिंग. असा वायुतत्वातला बुध. आणि तर जर तो जलतत्वातला असेल तर हा इमोशनल थिंकिंग करतो आणि हा तुम्हाला इमोशनली मॅन्युप्युलेट करू शकतो. आलं लक्षात बुधाचं कारकत्व? आता तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, 5 मिनिटं. हे वकील कोणाला? वगैरे काय म्हणताय? वकील व्यवसाय पण याच्यासाठी बोलू सांगा. हो, स्मार्ट टॉकिंग आहे ना. पण त्याच्यात एकटा बुध कारणीभूत नाही होणार. बाकीचे ग्रह जसं मी सांगितलं तसं पण साथ असतील. बर, अजून कोणाला काही शंका?
कोणाला असं वाटतंय का की फास्ट होतंय किंवा स्लो होतंय? असेल तर तसं सांगा. फास्ट होत. फास्ट होते का? बरं. म्हणजे तुम्ही लिहून घ्यायच्या हिशोबाने नका म्हणू बरं. कारण लिहून घ्यायचं म्हटलं तर मग फास्टच वाटणार. आणि जर लिहिण्याच्या हिशोबाने जर स्लो शिकवलं ना, तर मग आपल्याला खूप वेळ लागेल. तुम्हाला नोट्स पाठवल्या जातील, आपण त्याबद्दल नोट्स देणार निश्चिंत आहोत. राहा. राईट, नोट्स देणार आहोत सगळ्यांना. हां. सगळ्या नोट्स तुम्हाला मिळतील. फक्त आता शिकवताना फास्ट वाटते का ते बघा. बाकी जर असं लिहायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल आपल्याला. मग आपलं पोर्शन वेळेत आणि व्यवस्थित नाही होणार. बाकी काही नाही. माझा एक प्रश्न होता. हो, हो. बोला. असं आपण आता म्हणतो की मिथुन राशीमध्ये तो उच्चीच आहे बुध, बरोबर? हं? कोणी सांगितलं? मिथुन नाही. राशीमध्ये मिथुन राशी ही त्याची राशी आहे. ही त्याची राशी आहे. म्हणजे मग ज्यांची मिथुन राशी आहे त्यांच्यामध्ये तो बुध हेच असतो का, म्हणजे स्ट्रॉंगच असतो का, असं का ते डिपेंड असतं वेगवेगळ्या हां, म्हणजे हां, हं, हां. जसं आत्ताच सांगितलं, की हं, मिथुन रास म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये ते गुण असतात. हं, आलं लक्षात? पण बाकीचे हं. ग्रह ठरवतात, की याने समोर बोलायचं की नाही. अच्छा. हा. चाणाक्ष असतात. आता म्हणजे ते व्यक्तिपरत्वे पत्रिकेनुसार ते बदलू येस, शकतं. येस, येस, येस. आता हं, बघा, की सकाळचे 7 वाजले हे काय सगळ्यांसाठी सेम वाजतात का? हं. बरोबर आहे. कोणासाठी ऑफिसचा वेळ, कोणासाठी शाळेचा वेळ, कोणासाठी आरामाचा वेळ, कोणासाठी कसला वेळ. हं, तसं आहे. हं, आणि बुधाला तुम्ही एखादा लहान मुलगासारखा घ्या, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल, की घरामध्ये एक लहान मूल आहे. मला सांगा, हं. सगळ्याच घरातली लहान मुलं पाहुणे आले, की त्यांच्यासोबत गप्पा मारतात का? नाही. नाही. कोणी बुजरी असतात, ती पडद्यामागे लपून बघतात काय करतायत. काही हं, असतात, हं, ती हं, एकदम हं, डेअरिंग असतात, ते अगदी मांडीवर सुद्धा जाऊन बसतील. हं, त्यांच्याशी खेळायला लागतील, बोलायला लागतील. काही मुलं समोर तर थांबतील, पण पाहुण्यांनी चॉकलेट ओके. दिलं, की मग आईकडे बघ, बाबांकडे बघ. हं, 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 तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये असं आहे का, की एखाद्या लहान मुलामध्ये मस्ती करण्याचे गुणच नसतात? असतात. हं. बरोबर पण आहे. मग ते हं, बाकीचे जे आहेत ना, संस्कार म्हणा किंवा हं, इतर गोष्टी, ह्या ठरवतात, की ते बाहेर कसे येतात. हं. आलं बरोबर. लक्षात? हां. हं, त्यामुळे मूळ त्यांच्याकडे ते गुण असतातच. पण ते हं, काही-काही वेळेस कॉन्फिडन्स नसतो. म्हणजे माहीत हं, असतं, की एवढं बोलू शकतो, पण कॉन्फिडन्सच हं, नसतो. हं. अच्छा. येस. हो. अजून कोणाला काही विचारायचंय? नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर मला एक क्वेश्चन असा होता, की सपोज जर बुध आणि म्हणजे एखाद्या ग्रहासोबत आहे, जे तुम्ही म्हटलं, की तो त्याचे फळ द्यायला सुरुवात करतो ॲज की तो राजकुमार आहे म्हणून. ठीक आहे. हं, तर सपोज तो स्वतःच्याच राशीमध्ये आहे आणि हं, दुसऱ्या हं, कुठल्या ग्रहासोबत आहे, जसं मंगळ सोबत असेल कदाचित. हं, तर मग हं, तो स्वतःच्या राशीमधला असेल तर स्वतःचे फळ देईल, की मंगळासोबत हां. आहे किंवा दुसऱ्या कुठल्या ग्रहासोबत आहे त्याचे थांबा, फळ देईल? थांबा, थांबा. तुम्ही एकदम पुढे चाललात फलादेशात. धावू नका. पहिले अच्छा. बुधाचं तर कारकत्व लक्षात घ्या. मग मंगळाचं कारकत्व आणि मग बुध, मंगळ, मग ते कोणत्या राशीत आहेत, कोणत्या स्थानात आहेत, त्याच्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे, सगळंच काम करतं. आत्ता अच्छा. तुम्ही फलादेश डोक्यातच घेऊ नका. जे बुध शिकवला ना, मग बुध पक्का करून घ्या. कारण काय होतं, की प्रत्येक ग्रहाच्या युतीबरोबर त्याची फळं वेगळी होऊन जातात. प्रत्येक स्थानात वेगळे होऊन जातात. तो कसा फळ देतो, हे सगळं पुढे शिकणार आहोत आपण. पुढे आपल्याला शिकायचंच आहे हे सगळं. पण आता बेस पक्का करून घ्या. याच्यात काही डाऊट आहे का विचारा. याच्यात नाही. काहीही शंका असेल तरी विचारा. पुढच्या शंका शक्यतो विचारू नका. कारण काय तुम्हाला ते शंका सांगता बाकीच्यांच्या ते डोक्यावरनं जाईल आणि मग त्यांना असं वाटेल, "अरे बापरे! काही समजतच नाहीये." तुमची शंका एकदम बरोबर आहे. येणं साहजिक आहे. पण आत्ता नको. थोडं थांबा. सगळ्यांची उत्तरं हळू मिळणार. हा, स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या सगळे हां. प्रश्नांची उत्तरे मिळणारच आहेत. आणि तुम्हाला सांगू आत्ता सांगितलं तरी कळणार नाही काय चाललंय. आपण एक- जसं मगाशी सांगितले, की सायकॉलॉजीचं स्पेलिंग पी वरनं का, एस वरनं का नाही? तर कसं बरं कळणार सांगा बरं आत्ता? आता तर ए शिकतोय आपण. तर तसे तुमचे डाऊट बरोबर आहेत, पण ते आत्ता नका विचारू. ठीक आहे. थँक बुध यू. चांगला दिसतोय. बहुत चांगलं दिसतंय. हां. स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्ती. गुड. हां. बुध शंका विचारतो बरं फार.
आणि बुध ज्योतिषाचा कारक आहे म्हणून आपण आपल्या पहिल्या कमिटमेंट मध्ये लिहिलंय, मी शंका विचारण्यास मागे पुढे पाहणार नाही. बिलकुल. आपल्याला सगळ्यांचा बुध स्ट्रॉंग आहे म्हणून तर ज्योतिषात आलेत. कोणीच असं ज्योतिष शिकायला येतं असं होत नाही, त्याचा बुध स्ट्रॉंग असतो. बुध हा वाणीचा कारक आहे. हे 12 भाव, 12 राशी आणि 12 ग्रह होईपर्यंत ना तुम्ही निदान समोरच्या व्यक्तीला बघून एवढं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे, अरे ही कर्क राशीची दिसते वाटतं, व्यक्ती एकदम हळवी आहे, किंवा याचा आता जसं सांगितलं बुध स्ट्रॉंग आहे वाटतं, किंवा अरे यांचा शनी स्ट्रॉंग दिसतोय. एवढंच ओळखता आलं पाहिजे छानपैकी, म्हणजे तुम्हाला कळेल की समोरच्या व्यक्तीला ट्रीट कसं करायचंय. आलं लक्षात? मंगळाची पॉवरफुल व्यक्ती आणि तुम्ही चालले हातापायी करायला, तर मग तो फटकावेल धरून चांगला. आलं की नाही लक्षात? त्याचा अँगर वाढला की समजायचं की हा मंगळाच्या कारकत्वाखाली व्यक्ती आहे, उगाच आपलं वाद घालण्यात अर्थ नाही. सेनापती आहे ना, तो हार थोडी मानणार आहे. तो लगेच आक्रमण करेल. मग एक तर शब्दांचं, नाहीतर भांडणं, मारामाऱ्या. तर तेवढं लगेच ओळखता आलं पाहिजे. अँगर वाढला समोरच्या व्यक्तीचा की हा मंगळाच्या कारकत्वाखाली आता आलेला आहे, तेव्हा आता थोडं ऑब्झर्व करायचं. मग तो बडबडून रागवतोय का, ओरडतोय का? मग तो ओरडत असला तर समजायचं की हा वायू तत्वाखाली हा फक्त ओरडणार जोर जोरात, क्वचित प्रसंगी शिव्या सुद्धा देईल, पण हात नाही उचलणार. आलं लक्षात? हो सर. तो बोलतानाच असं बोलेल, असं वाटतं ना समोरच्याला अशी खेचून द्यावी ना, समजायचा हा मंगळाच्या कारकत्वाखाली आहे व्यक्ती. आलं लक्षात? बघा, रस्त्यावरनं जाताना प्रत्येकाला राग येतो, पण मला सांगा प्रत्येक जण असं बोलतो का, एक कानाखाली आवाज काढील, कशी सायकल चालवतो रे, कशी गाडी चालवतो रे, असं म्हटलं की समजायचा हा मंगळाच्या कारकत्वाखाला व्यक्ती आहे. हा खर्च मारेल कधी वेळ आली तर. आलं लक्षात? येस. चलूया पुढे गुरुकडे. कोणाला काही शंका उरल्या नाहीयेत या टॉपिकच्या रिलेटेड? सांगावं लागतं परत. चला, हरकत नाही. छान वाटतं शंका विचारलं की आम्हाला पण डोकं चालवायला वेळ मिळतो. येस येस, बोला बोला राजन सर. हा, कोण बोलतंय? राजन बोलतो. हा, बोला. जसे आपण मंगळाची दृष्टी बघितली, तुमचा आवाज खूप स्लो येतोय, थोडा मोठ्याने बोलाल का प्लीज? जसं आपण बघितलं की मंगळाची दृष्टी 4थ्या, 7व्या आणि 8व्या घरावर असते, हा हा. तशी याची बुधाची दृष्टी किती असते? बुधाची 7व्याच. मंगळ, गुरु आणि शनी यांना विशेष दृष्टी असतात. बाकी सगळ्यांना 7व्या स्थानावर दृष्टी असते. 180 डिग्रीवर ते बघतात. एक्झॅक्टली समोर. ओके. चलूया गुरु महाराजांकडे. देव गुरु बृहस्पती. सूर्यमालेतला प्रचंड मोठा ग्रह. किती मोठा आहे याचं कारकत्व, तर बुधावर 1300 पृथ्वी एवढी जागा आहे. 1300 पृथ्वी बुधामध्ये गुरुमध्ये मावू शकतात, एवढा मोठा गुरु आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ना छोटं छोटं वादळासारखं, ही वादळच पृथ्वी एवढी मोठी आहेत आणि गेली कित्येक वर्ष चालू आहेत. बरं, बुध हा आकाश तत्वाचा ग्रह आहे. माझ्या ओळखीचे व्यक्ती आहेत, म्हणजे होते, पवी वर्तक म्हणून. गुरु. सॉरी, हा, गुरु. जरा बुध जास्तच परिणामकारक झालेला दिसतोय. तुला बुध स्ट्रॉंगच आहे. हा, तर गुरु, तर ते व्यक्ती ना ध्यानामध्ये गुरुवर जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा मी गुरुवर उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला गुरुवर जमीनच सापडत नव्हती. त्यामुळे गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह मानलेला आहे. तुम्ही त्यांचं ना गुगलवर सर्च करू शकता. पी.व्ही. वर्तक म्हणून पुण्याचे गृहस्थ होते, MBBS होते, सर्जन होते उत्तम, पण ज्योतिष आणि अध्यात्मात प्रचंड पोचलेली व्यक्ती. नासाने जेव्हा मार्स रोवर सोडलं होतं जून जुलैमध्ये काहीतरी, त्यावेळेस सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हे घरामध्ये ध्यानामध्ये बसले आणि 15 मिनिटात मंगळावर जाऊन आले.
आणि यान पोचणार होतं डिसेंबर महिन्यात. 15 मिनिटात ध्यानात जाऊन येऊन त्यांनी 22 ठोकताळे लिहिले की त्यांनी मंगळावर उतरल्यावर काय पाहिलं आणि ते नासाला पाठवून दिलं. नासाचं रोवर जेव्हा मंगळावर पोचलं त्याच्यानंतर त्यांनी त्यांना एक्नॉलेजमेंट पाठवली की तुम्ही जे पॉइंट सांगितले ते सगळे तसेच्या तसेच मंगळावर आहेत. त्यामुळे गुरुग्रह सुद्धा त्यांनी अभ्यासला होता तिथे जाऊन. तर गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह आहे. चला पुढे बघूया. शरीरामध्ये आकाश तत्व कुठे आहे? तर जिथे जिथे पोकळी आहे तिथे तिथे आकाश तत्व आहे. आपलं पोट, गर्भाशय, कान हे सगळे आकाश तत्वाखाली येतात. मग आता गुरु बिघडला तर तुमचा कान बिघडणार एवढं नक्की, पोट बिघडणार. हे छोटे छोटे फलादेश बघता बघताच शिकता शिकताच शिकून घ्यायचे. पण म्हणून लगेच सगळ्यांना सांगायचं नाही बरं, पोट बिघडलं की तुमचा गुरु बिघडला वाटतं. हे बेसिक आहे. देवानांचे ऋषीणांचे गुरुं कांचन सन्निभम. देव आणि ऋषी यांचा गुरु आहे. कांचन म्हणजे सुवर्णाप्रमाणे दिसतो तो पिवळा, म्हणूनच आपण त्याला पिवळा रंग दिला. आकाशात सुद्धा तुम्ही तो सहज पाहू शकता. बुद्धिभूतम त्रिलोकेशम तन्नमामि बृहस्पतीम. अतिशय बुद्धिमान अशा बृहस्पतीला आमचा नमस्कार असो. शुभरत्ने पुखराज. पुखराज किंवा पुष्कराज, ऍक्च्युली पुष्कराज म्हणतात, पण नॉर्थ इंडियामध्ये श चा ख होतो. इव्हन काही शुक्ल यजुर्वेदामध्ये सुद्धा श चा ख होतो, म्हणून तो पुखराज. पुष्कराज आणि पुखराज. धातू आहे त्याचा सोने. वस्तू हरभरा आणि पिवळी वस्त्र. दिशा आहे ईशान म्हणजे ईशान्य, उत्तर पूर्व दिशा, आणि रंग पिवळा. सर्वात शुभ असा ग्रह आहे. विस्तारशील आहे, आकाश तत्वाचा आहे, त्यामुळे प्रचंड विस्तारशील आहे आणि धर्माचा ग्रह आहे. ज्ञान, धर्म, नीती, मुलं म्हणजे संतती, संपत्ती, विवाह यांचा कारक. म्हणून घरात कोणतंही शुभकर्म, मोठं शुभकर्म म्हटलं, मग उपनयन असो किंवा विवाह असो, त्यावेळेस आपल्याला गुरुबळ बघावं लागतं, कारण तो धर्माचा कारक आहे, ज्ञानाचा कारक आहे. 13 महिने गुरु साधारण एका राशीत असतो. गुरु कर्क राशीत उच्चीचा होतो. आत्ताच मी तुम्हाला बोलता बोलता सांगून दिलं होतं की कर्क ही अतिशय हळवी रास आहे आणि पापभीरू असतात असे लोक. त्यामुळे काय होतं, आता तुम्ही विचार करा की गुरु कोणत्या राशीत बरं उच्चीचा होईल, त्याला कोणत्या घरात जास्त आवडेल. तर जिथे धर्माने वागलं जात आहे किंवा जिथे चांगल्या प्रकारचं संस्कार आहेत अशा राशीत गुरु उच्चीचा होईल. मग कर्क रास जी आहे ना, ही जलतत्वाची रास आहे आणि हे जल जे ना, हे नदीचं जल आहे. बरं, राशीचक्रामध्ये 3 राशी जलतत्वाच्या सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली एक कर्क, पण हे नदीचं जल आहे. ही सतत वाहत असते, लोकांना प्यायला पाणी ते कामात येतं, वापरायला कामात येतं आणि दुसऱ्यांवर नदी सतत परोपकार करते. म्हणून अशा ठिकाणी गुरु नक्कीच उच्चीचा होतो 5 अंशावर. आणि मग त्याच्यासमोर एक्झॅक्टली 180 डिग्री म्हणजे मकर राशीत गुरु नीचेचा होतो 5 अंशावर. त्याचे स्वतःच्या 2 राशी आहेत, धनु आणि मीन. दयाळू आहे, उदार आहे आणि शांत आहे. आकाश तत्व असल्याने तो विस्तार करणार आहे. शरीरामध्ये पचन संस्था, आत्ताच मी सांगितलं, पोट, यकृत, चरबी, हा चरबीचा कारक गुरु आहे. बरं, आता बुद्धिमान, धर्म असल्यामुळे व्यवसाय पण त्यांचे त्या प्रकारेच तुम्हाला सांगता येतात. शिक्षक आहेत, पुरोहित आहेत किंवा न्यायाधीश आहेत. धर्म आणि न्याय एकच आहे. बरं, न्याय स्थापन करणं म्हणजेच धर्म स्थापन करणं. दोष काय होतात तर अपव्यय. अपव्यय म्हणजे उगीच वाया जाणं. त्याच्यानंतर स्थूलता, चरबीचा कारक असल्यामुळे काय होतं, अशा व्यक्ती बऱ्याच वेळेस आपल्याला अतिशय स्थूल झालेल्या
दिसून येतात. चुकीच्या श्रद्धा. आता गुरु जर दोषकारक असेल तर कोणत्याही चुकीच्या व्यक्तीवर सुद्धा श्रद्धा बसते आणि मग ते जे सांगतात ते तसंच आपण करतो आपण. असे व्यक्ती करतात. म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहे. एका व्यक्तीने मला अंगठीवर अभिषेकासाठी बोलवलं होतं. नवीन अंगठी केली होती. मी अभिषेकासाठी गेलो आणि पाहिलं तर गुरु आणि राहूची अंगठी होती. तर मी त्यांना म्हटलं, अहो गुरु राहूची अंगठी कोणी घालत नाही. चांगलं नाही हे. म्हटलं कोणी सांगितली? म्हणे आमचे एक गुरु आहेत. अध्यात्मात खूप म्हणजे उच्च आहेत. त्यांनी सांगितलं. म्हटलं बर. त्यांना ज्योतिषाची कितपत माहिती आहे? नाही म्हणे ते अध्यात्मात खूप चांगले आहेत. ठीक आहे. मला काय, मी अभिषेक करून दिला त्यांना आणि त्यांची कन्या होती. तिला हे अंगठी देत होती. माझी विद्यार्थिनीच होती ती आणि ती 12वीत नापास झाली. अंगठी घातली त्या वर्षीच. आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीने अंगठी काढून ठेवली. त्याच्यानंतर उच्च शिक्षण सुद्धा त्याच्या व्यक्तीचं पूर्ण झालं. म्हणजे चुकीची श्रद्धा जर आपली कुठे झाली तर आपल्याला अशा प्रकारची चुकीची फळं सुद्धा भोगावी लागू शकतात. ज्ञान, धर्म, नीती, सदाचार यांचा कारक आहे गुरु. शिक्षण, अध्यापन, न्याय. आत्ताच मी सांगितलं न्याय आणि धर्म एकच आहे. न्याय स्थापन करणं म्हणजेच धर्म स्थापन करणं. संपत्ती असं न्यायशास्त्रात सांगितलेलं आहे. संपत्ती, संतती आणि सुदैव. शरीरातील चरबी, यकृत हे गुरुच्या कारकत्वाखाली येतं. गुरु जर बलवान असेल तर प्रगती चांगली होते, भाग्य चांगलं असतं आणि दुर्बल असेल तर मात्र चुकीचे निर्णय होतात आणि जडत्व येतं शरीराला. जसं आत्ताच मी सांगितलं की गुरुला 2 वेगळ्या अजून दृष्टी असतात. विशेष दृष्टी, 5वी दृष्टी आणि 9वी दृष्टी. 7वी दृष्टी तर इतर ग्रहांप्रमाणे त्याला आहेच, पण 5वी आणि 9वी या 2 विशेष दृष्टी त्याला असतात. मग काय बरं त्याला कारण तो धर्माचा कारक आहे ना, न्यायाचा कारक आहे. त्यामुळे त्यालाही सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं. सगळ्या पद्धतीने त्याला बघावं लागतो धर्म. मग आता शुभ दृष्टी कोणत्यात बघा गुरुच्या? तर सगळ्यात पहिले 5वी दृष्टी. 5वी दृष्टी काय करते? तर तुम्हाला बुद्धी, शिक्षण, मुलं, पूर्व पुण्याशी संबंधित असते. तुम्हाला पूर्व पुण्य आता कामात येते. गुरु ज्या घरावर 5व्या दृष्टीने पाहतो त्या घराच्या संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला प्रगती जाणवते. आकाश तत्वाचा असल्यामुळे तो विस्तार करतो त्या गोष्टींचा. 7वी दृष्टी पूर्ण असते, ती समतोल असते. त्याच्यामध्ये भागीदारी म्हणा किंवा वैवाहिक जीवन आहे किंवा सामाजिक व्यवहारांवरती दृष्टी पडते. गुरुचा जो रस आहे हा गोड रस आहे. त्यामुळे संबंधांमध्ये गोडवा आणि प्रामाणिकपणा आणतो. 7व्या दृष्टीमुळे काय होतं? समोरच्या व्यक्तीकडनं तुम्हाला मदत मिळते. आणि 9वी दृष्टी अमृत दृष्टी मानली जाते. अतिशय चांगली दृष्टी मानली जाते. आध्यात्मिक दृष्टी अशी आहे, ही शक्तिशाली आहे. भाग्याची साथ तुम्हाला मिळते. ही दृष्टी ज्या भावावर पडते ना, तिथनं तुम्हाला दैवी मदत मिळते. तुम्हाला उच्च शिक्षण किंवा लांबचे प्रवास, धार्मिक कामात यश मिळवण्यासाठी ही दृष्टी अतिशय महत्वाची ठरते. आता मगासारखं आपण थोडं गुरु पण बघूया. ज्ञानाचा कारक आहे, धर्माचा कारक आहे, न्यायाचा कारक आहे. तो अग्नितत्वात असला तर प्रीचर, चांगला वक्ता, लोकांना धर्माच्या वाटेला तो नेऊ शकतो. पृथ्वी तत्वात असला तर त्याचं विजडम किंवा जे हुशारी आहे ना ती अतिशय प्रॅक्टिकल असते. असा व्यक्ती फायनान्शियल किंवा लॉ किंवा मॅनेजमेंटमध्ये गुरु असतो. वायू तत्वाच्या राशीत असला तर वायू तत्वाच्या राशी इंटलेक्च्युअल असतात, बुद्धिमान असतात. त्यामुळे यांच्याकडे फिलॉसॉफी खूप चांगली असते. ते डिबेट चांगलं करू शकतात आणि कन्सेप्च्युअल तुम्हाला नॉलेज ते सांगू शकतात. आणि जर जलतत्वाच्या राशीत असेल तर इमोशनल असते ही. ते स्पिरिच्युअल हिलर असतात. लक्षात घ्या. जलतत्व जे आहे ना हे हील करतं बरं. म्हणून आपण जलतत्व हे तुमच्या भावना कंट्रोल करतं, नियंत्रणात ठेवतं. म्हणून बघा, कोणाला राग आला किंवा कोणाला दुःख झालं, कोणी रडत असलं की आपण काय म्हणतो? थोडं पाणी पी. त्याला पाणी पाजलं की शांत होऊन जातं मन.
माझे क्लायंट होते, त्यांनी मला असंच फोन केला, की "अहो, आम्हाला घरी जायला उशीर झाला. सासूबाई खूप भडकल्या असतील. फार ओरडतील आता." म्हटलं, "बरं." घरी गेलात की छानपैकी फॅन लावा आणि सासूबाईंना 1 ग्लास पाणी द्या. मग बघा, दुसऱ्या दिवशी फोन आला, "गुरुजी तुम्ही सांगितलं ते एकदम परफेक्ट हो. मी घरी गेल्या-गेल्या फॅन लावला आणि सासूबाईंना 1 ग्लास थंड पाणी दिलं. काहीच बोलल्या नाहीत. फक्त एवढंच म्हणाल्या, फार उशीर झालाय, आता जेवा आणि गपचूप झोपा. बिलकुल बडबड टीव्ही-बीव्ही नको." नाहीतर म्हणे खूप भांडण झालं असतं. तर अशा प्रकारे काय होतं, की जलतत्व हे तुमचं इमोशन्स नियंत्रण करतं. भावना तुम्हाला सांभाळायला मदत करतं. चला, गुरुमध्ये काही तुम्हाला डाऊट आहेत का? कोणत्याही प्रकारच्या शंका? हॅलो. हां, बोला. हॅलो. हा, नमस्कार सर. हां, बोला, बोला. नाही, मला फक्त एक सिंपल प्रश्न आहे. हा 13 महिने एका राशीत राहतो म्हणजे म्हणजे बाकीचे आपण ग्रह बघितले, ते हां, खूप हां. कमी कमी दिवस एका राशीत राहतात. म्हणजे गुरुचं बरोबर. असं काही काही कारण आहे की असं म्हणजे खूप वेळ बरं, घेतो किंवा असं काही? बरं. दाखवतो कारण तुम्हाला 1 मिनिट हां. हां. यासाठी मला सुरुवातीला यावं लागेल. मी दाखवतो तुम्हाला काय. हां. आता इथे बघा गुरु कुठे आहे? दिसला तुम्हाला हा गुरु? हॅलो? हो, हो. हां. मग आता याला चक्र पूर्ण करायला वेळ लागणार की नाही? कारण त्याची कक्षा फार लांब नाही. अच्छा. मग त्याच्यानंतर अजून कोणाला वेळ लागणार? बरोबर. शनीला. सॅटर्न. मग ओके, शनी शनी. 2.5 वर्ष एका राशीत असतो. अरे बापरे! मग अच्छा. त्याच्यानंतर युरेनस म्हणजे हर्षल हा 7 वर्ष एका राशीत असतो. मग त्याच्यापेक्षा अजून कक्षा कोणाची जास्त आहे तर नेपच्यूनची हा 14 वर्ष एका राशीत असतो. आणि त्याच्यानंतर प्लुटो हा 21 वर्ष एका राशीत असतो. अच्छा, जसं अंतर वाढत जातं तसं त्यांचा येस, बट हां, एकेका कक्षा राशीत वाढते ना भ्रमण त्यांची. वाढत जातं. हो, ओके. येस, येस. ठीक आहे. थँक यू. बरं. अजून कोणाला काही शंका? 1 मिनिट ते पहिली इमेज घ्या परत ती मगाची जी नवग्रहांची इमेज घ्या. 1 मिनिट. दुसरा एक प्रश्न आहे हां. त्याच्या आधी छोटासा एक पॉइंट सांगतो. हो. बोला. ही इमेज दिसते ना सर्वांना आता? सौरमंडल. हो. यात आपण पहिल्या लेक्चरला जे शिकलो ना, अंतर्वर्ती ग्रह आणि बहिर्वर्ती म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये 2 प्लॅनेट्स आहेत बघा, एक मर्क्युरी आणि एक व्हेनस हे आहे. हं? त्यांना आपण मागच्या वेळेस बघितलं तर अंतर्वर्ती म्हणजे आतमध्ये असणारे ग्रह, सूर्य आणि पृथ्वीच्या आतमध्ये. आणि मंगळ, बुध, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो हे ना हे बाहेर आहेत. पृथ्वी आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि हे पृथ्वीच्या बाहेर आहेत. त्यांना म्हटलंय बहिर्वर्ती. बहिर म्हणजे बाहेरचे ग्रह. आता सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा, आतमधला कुठला आणि बाहेरचा कुठला? त्यासाठी ना एक छोटस वाक्य आहे, एक नोटबुक मध्ये नोट करून घ्या हवं तर. वाक्य सांगतो, इंग्लिश सेंटेन्स आहे. माय व्हेरी एज्युकेटेड मदर just shown us 9 planets. My very educated mother just shown shown us 9 planets. वाक्य लिहिलं. बस एवढं एक वाक्य लक्षात ठेवायचं आणि हे सूर्यमाला जी आहे ना ती आपल्याला लक्षात राहून येईल बघा. माय जो आहे ना सूर्य तर सेंटरला आहे. माय एम स्टार्ट होतो, एम फॉर मर्क्युरी. व्हेरी व्ही पासून स्टार्ट होतो, व्ही फॉर व्हेनस. एज्युकेटेडचा ई आहे, ई फॉर अर्थ. माय व्हेरी एज्युकेटेड मदर, एम मदरचा एम मार्स. जस्ट जे शब्द आहे, जे अक्षर आहे, ज्युपिटर. शोन
SHOW शोनचा S सॅटर्न, अस यू आहे, यू अक्षर पहिलं युरेनस, 9 म्हणजे एन नेपच्यून, आणि प्लॅनेट्स P प्लुटो. एका वाक्यात आपल्याला हे सौरमाला लक्षात राहील. मग आंतरवर्ती आणि बहिर्वर्ती कुठले आहेत? तर अर्थ आपल्याला माहिती आहे, पृथ्वीला अर्थ म्हणतात ते सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. अर्थच्या आधी माय, व्हेरी, मर्क्युरी, व्हीनस हे आतमधले ग्रह आहेत. बाकी सगळे जे आहेत ते बाहेरचे ग्रह आहेत. ते वाक्य नोट करून ठेवा आणि आयुष्यभर लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला लक्षात राहील, आपल्या मुलांनाही शिकवायचंय, मुलांनाही सौरमाला माहिती पाहिजे. आणि कधी कुठे गेलात तर 2 शब्द बोलायला आपल्याला एक वाक्य तयार होतं. आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. बरं, आता काही गुरुच्या शंका असतील तर विचारा. एक प्रश्न आहे, गुरु अग्नी वायू तत्वाच्या राशीत असेल तर काय? पुन्हा सांगा. गुरुचा अग्नी तत्व आणि वायू तत्वाच्या राशीतील कारकत्व पुन्हा एकदा पाहिजे. हो सांगतो. बर, गुरु हा ज्ञानाचा कारक आहे ना, त्यामुळे अग्नितत्वाच्या राशीत असेल ना तर तो ज्ञानाचा प्रचार करतो. अग्नितत्वाचं काम आहे प्रसार करणं. तो पुढे नेतो ज्ञान. आणि वायू तत्वाच्या राशीत असेल तर तो डिबेटमध्ये तुम्हाला मदत करू शकतो किंवा तुम्हाला जो कन्सेप्च्युअली समजू शकतो, सगळे कन्सेप्ट अगदी बेस पासून समजवू शकतो. अजून काही शंका? धन्यवाद. हा, लक्षात घ्या, कोणताही त्यातल्या त्यात कसं आहे की पुखराज किंवा पुष्कराज बहुतेक जण घालतात, किंवा कसं आहे की गुरु काही सॉरी डिस्टर्ब करतो. हा, एकदा बोला. प्रश्न आपण वाचून घे. प्रश्न वाचून हो, पुखराज सगळ्यांनी घातला तर चालतो का? हो ना? राईट तोच प्रश्न आहे. जस्ट मी प्रश्न हा. म्हटलं की आपल्याला सर्वांना समजेल तो नाही. प्रश्न. राईट. तर पुखराज सगळ्यांनी घातला तर चालतो का असा प्रश्न आहे. बहुतेक जण घालतात, कारण गुरु तसं काही तुम्हाला अगदीच काही वाईट करत नाही सहसा कोणाचं, त्यामुळे पुखराज वापरतात. पण शक्यतो कोणत्याही ज्योतिषाला विचारल्याशिवाय किंवा असं कोणतीही रत्न वापरू नयेत. आलं लक्षात? आपल्याला त्यासाठी रत्नशास्त्र महत्वाचं आहे. राईट. रत्नशास्त्र त्यासाठी महत्वाचं आहे. कोणता खडा कोणी कसा वापरावा. हे कसं आहे माहिती आहे का, की नॉर्मली लोक पटकन सांगतात की डोकं दुखतंय म्हणजे मग डिस्प्रिन घ्या. तसं आहे की सर्रास बहुतेकांना माहित असतं की गुरुचा खडा काय जास्त नुकसान देत नाही. पण पुढचा एक प्रश्न आलाय बघा, की गुरुची दशा असेल तर पुखराज चालतो का? आत्ताच मी सांगितलं की कोणत्याही फलादेशाचे प्रश्न आत्ता विचारू नका, कारण दशा असली तरी आणि तुमच्या मूळ पत्रिकेत गुरुचं स्थान कसं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, तर ते आत्ता काही आपण त्याच्यावर चर्चा करणार नाही आहोत. फक्त एक छोटं पुखराज वाक्य कसं आता आपल्याला आपण ज्या शिकत होतो त्याला सांगितलं होतं. लक्षात घ्या, सर्वांनी लक्षात घ्या. महत्वाचं वाक्य आहे, गुरु सर्वांना चांगला नसतो आणि शनी सर्वांना वाईट नसतो. बरोबर आहे ना? डिपेंड्स तुमची कुंडली काय आहे आणि कुठले ग्रहयोग पत्रिकेत काय आहे. त्यामुळे सर्रास घालावा का किंवा दशा चालली म्हणून घालावा का असं काही नसतं. फक्त हेच लक्षात ठेवा. आणि ह्या वाक्याचा उपयोग आपल्या पुढे प्रॅक्टिसमध्ये पण होईल, प्रेडिक्शन देताना पण होईल, क्लायंटशी बोलताना पण होईल. गुरु सर्वांना चांगला नसतो आणि शनी सगळ्यांना वाईट नसतो. अगदी 7.5 सुद्धा लोकांची इतकी प्रचंड प्रगती झालेली आहे ना, आणि गुरुच्या महादशेत सुद्धा बऱ्याच लोकांचे कॉन्फिडन्स लूज झालेले आहेत आणि आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत निराशेने. त्याची कारणं वेगवेगळी असतात. ते तुम्हाला आता जेव्हा तुम्ही दशा वगैरे सगळं पुढे शिकाल ना, तेव्हा सगळं कळेल की असं का बरं होतं. त्यामुळे आत्ता नाही काय
प्रश्न आलाय की साडेसाती सगळ्यांची वाईट नसते. नाही नाही, सगळ्यांची वाईट नसते साडेसाती. लक्षात घ्या, तुम्ही साडेसाती प्रमाणे वागलात तर तुम्हाला साडेसाती कधीही वाईट जात नाही. आणि जर साडेसातीच्या विरोधात वागायला लागलात तर मग मात्र तुम्हाला वाईट जाणारच आहे. म्हणजे साडेसाती वाईट नाही जात, तुमची नजर बदलून जाते. आता लक्षात घ्या की तुमच्याकडे जर छत्री असेल आणि धो धो पाऊस पडत असेल तर तुम्हाला काही फरक नाही पडत, कारण तुम्ही पावसाप्रमाणेच वागताय, छत्री घेऊन चालणार. पण तुमच्याकडे छत्री नसेल आणि धो पाऊस यायला लागला तर तुम्ही म्हणणार अरे अरे हा पाऊस ना वाईटच आहे, नेमका अगदी माझ्या कामावर जायच्या वेळेला आला. तसंच आहे, साडेसाती म्हटल्यानंतर शनीचा भाग येतो. आत्ताच आपण बघितलं की शनी स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे. मग तुम्ही कामं सावकाशीने घेतलीत, पेशन्सने घेतलीत तर मग त्रास नाही होत. जर तुम्ही अग्रेशनने कामं करायला घेतली तर मग त्रास जास्त होतो. ते आपण शनी बघू तेव्हा बघूया की कशा प्रकारे असतं. पण सध्या फक्त एवढं लक्षात घ्या. गुरुबद्दल काय शंका असेल तर त्या विचारा. आणि कृपया कोणीही स्वतःच्या पत्रिकेचे इथे काही डिस्कस करायचं नाही हा. आपण कोणाच्याही पत्रिका इथे बघणार नाहीयेत आता शिकताना. त्यामुळे असं काही करू नका. आणि तुम्ही दुसऱ्या कोणाच्या पत्रिका बघू नका इतक्यात. चला, काही शंका आहे का? कोणालाच काहीच शंका नाहीये? नाही. चला, म्हणजे लेक्चर तुम्हाला समजलेलं आहे, वर्ग समजलेला आहे. एक छोटा रिकॅप घेऊया. मंगळ बुध गुरु हो. 2 मिनिटात. आज आपण मंगळ, बुध आणि गुरु हे 3 ग्रह शिकलो. मंगळ कसला कारक तुम्ही बघितलं पाहिजे तर आपण एकदा परत रिवाइज करूया. मंगळ, बुध, गुरु. बर. शुभरत्न आहे मुंगा, धातू तांब आहे, मसूर आणि लाल कापड, दक्षिण दिशा आहे, लाल रंग, उष्ण तामसिक बलवान आक्रमक असा ग्रह आहे, युद्ध आणि क्रूरता यांचा कारक आहे, ज्याला ग्रीक मायथॉलॉजी मध्ये पण लॉर्ड ऑफ वॉर, युद्धाची देवता असं मानलं जातं. राशी परिवर्तन साधारण 45 दिवसात होतं. मकरेत तो 28 अंशाला उच्चीचा होतो आणि कर्केत 28 अंशाला नीचेचा होतो. मेष आणि वृश्चिक या त्याच्या राशी आहेत. स्पर्धक आहे हा ग्रह, क्रोधी आहे, उत्साही आहे, रक्त, स्नायू आणि हाडांचा कारक आहे. त्यामुळे त्याचे व्यवसाय देखील पोलीस, इंजिनियर, शस्त्रांशी रिलेटेड किंवा सर्जन असेल जो कापाकापीची कामं करतात ते सर्जन्स, अशा प्रकारे त्यांचे व्यवसाय असू शकतात जिथे शस्त्रांशी संबंध येऊ शकतो. अपघात, ताप, सूज, रक्तरोग हे त्याचे दोष आहेत. उष्ण तामसिक आणि आक्रमक प्रवृत्ती आहे. बलवान आहे, मंगळ बलवान असतात, पराक्रमी असतात लोक आणि दुर्बल असतात, क्रोध असतो जास्त, अपघाताची शक्यता जास्त असते. 4थ्या, 7व्या आणि 8व्या घराकडे मंगळ पाहतो. चौथी दृष्टी संरक्षक असते, म्हणजे ज्या स्थानावर चौथी दृष्टी असते तिथलं संरक्षण करतो मंगळ. 7व्या दृष्टीवर तो डायरेक्ट समोर येणारा हा शत्रू असतो, त्यामुळे त्या व्यक्तीशी तो संघर्ष करू लागतो. ओढ किंवा मग ओढ. आणि 8वी दृष्टी मात्र विनाशक असते. विनाशक म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्ती परिवर्तनाला घाबरत असतो. परिवर्तन झालं की तो घाबरतो, म्हणून त्याला आपण विनाश असं म्हणूया. की आहे ते नष्ट होतं, नष्ट होण्यामागे नवीन निर्मिती असते, पण परिवर्तनाला घाबरल्यामुळे ती विनाशक दृष्टी असं म्हणूया आपण. त्याच्यानंतर बुधाचं आपण बघितलं, पाचू, धातू एक कासा, मूग आणि हिरवे वस्त्र, उत्तर दिशा, हिरवा रंग. सौम्य आहे, वायू तत्वाचा ग्रह आहे, तार्किक आहे, गणिती, बुद्धी, संवाद यांचा कारक ग्रह आहे. साधारण 20 ते 25-30 दिवसात राशी बदल होतो. कन्या राशीत 15 अंशावर उच्चीचा आणि मीन राशीत तेवढ्याच 15 अंशावर नीचेचा होतो तो. मिथुन आणि कन्या या त्याच्या स्वराशी आहेत. स्वभाव त्याचा वक्तृत्व आहे, वाक्चतुर आहे,
वाणिज्यचा कारक आहे, म्हणजे कॉमर्स आणि चतुर आहे. शरीरामध्ये त्वचा, नसा आणि आवाज बुधाच्या कारकत्वाखाली येतात. व्यवसायात शिक्षक, लेखक, व्यापारी, लेखपाल. दोष आहे त्वचारोग, तणाव, निर्णय क्षमता कमी. बलवान असेल बुध तर संवाद कौशल्य उत्तम असतं आणि दुर्बल असेल तर निर्णय क्षमता कमी असते. गुरुचं आपण बघितलं, पुखराज आहे रत्न, धातू आहे सोनं, हरभरा आणि पिवळी वस्त्र आहे, ईशान्य दिशा आहे म्हणजे उत्तर पूर्व, पिवळा रंग, शुभ, धर्म, न्याय, मुलं, संपत्ती, विवाह, म्हणजे जे जे व्यक्तीच्या आयुष्यात शुभ आहे त्या सगळ्याचा कारक तो मानला जातो. 13 महिने साधारण एका राशीत असतो. कर्क राशीत तो 5 अंशावर उच्चीचा होतो आणि मकर राशीत 5 अंशावर तो नीचेचा होतो. धनु आणि मीन या त्याच्या स्वराशी आहेत. तो दयाळू आहे, उदार आहे, शांत आहे. वचन संस्था, कारण तिथे पोकळी आहे, यकृत आणि चरबी यांचा कारक गुरु आहे. बुद्धी, धर्म याच्याशी रिलेटेड असल्याने त्यांचे व्यवसाय पण तसेच असतात. पुरोहित आहे, न्यायाधीश आहे किंवा शिक्षक आहे. दोष असला तर अपव्यय होतो, स्थूलता वाढते आणि चुकीची श्रद्धा निर्माण होते. ज्ञान धर्माचा कारक पुन्हा तेच. थोडक्यात गुरु बलवान असेल तर प्रगती, भाग्य असतं. दुर्बल असेल तर चुकीचे निर्णय, जडत्व येतं किंवा बऱ्याच वेळेस व्यक्ती नशिबाला दोष देतो की माझ्या नशिबातच काही चांगलं नाही. अशा वेळेस गुरु बिघडलेला असण्याची शक्यता असते. गुरुला 2 विशेष दृष्टी आहेत, 5वी आणि 9वी. 7वी तर त्याची रेग्युलर दृष्टी आहे. 5वी दृष्टी काय करते तर पूर्व पुण्याच्या योगाशी संबंधित असते. 5व्या दृष्टीने त्या कारकत्वात प्रगती होते, बुद्धी, शिक्षण, मुलं. हा काय झालं? 7व्या दृष्टीने ती समतोल दृष्टी आहे. तिथे भागीदारी, वैवाहिक जीवन वगैरे याच्यावर गोडवा निर्माण होतो, संबंध चांगले मिळतात, समोरच्या व्यक्तीकडनं मदत होते. आणि 9वी दृष्टी ही अमृत दृष्टी मानली जाते. इथे तुम्हाला भाग्याची साथ, उच्च शिक्षण, लांबचे प्रवास आणि धार्मिक कामात यश मिळवण्यासाठी ही दृष्टी तुम्हाला महत्वाची ठरते. गुरुजी तुमचं माईक बंद आहे. उदय सर. हो, येस येस. नाही, मी दुसरं कॉल करत. ओके, मग ठीक आहे. मी सर्वांना रिक्वेस्ट करतो, प्लीज आपले व्हिडिओ चालू करा. आपल्याला एक छोटासा स्क्रीनशॉट पण घ्यायचा आहे. सर्वात महत्वाचं आहे ना, आपण ऍडमिशन घेतानाच एक कमिट केलं होतं, 2 लेक्चर फ्री आहेत. आणि ज्यांना असं वाटलं की अरे माझं लेक्चर झालंय आणि मला हे नाही होणार आहे किंवा माझ्याकडून नाही होणार आहे, तर ऍडमिशन घेतलेल्या सगळ्या स्टुडंटला माझं सांगणं, तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही फक्त मला सांगा की स्टॉप, मी तुमचे पेमेंट लगेच रिफंड करू शकतो. तर आम्ही कोणाला इथे बळजबरी शिकवणार नाही आहोत. हे आपली कमिटमेंट आहे. पहिल्याच लेक्चरला ऍडमिशन घेताना तुम्हाला जर आवडलं नाही तुम्ही लगेच एक्झिट होऊ शकता. पण जर तुम्हाला इथे राहायचं असेल ना तर आमचे काही रूल्स आहेत आणि आपल्याला तर रूल फॉलो करूनच जायचंय. पहिल्याच लेक्चर सांगितलं, ग्रह सिग्नल देत आहेत, आपल्याला तो सिग्नल बघायचा आणि त्याप्रमाणे आपलं मार्गक्रमण करायचं. तुम्हाला इथे राहायचंय तर रूल्स काय, आम्ही खूप काय हार्ड अँड फास्ट तुम्हाला असंच करायचं तसं करायचं काय नाही. आपल्याला एक चांगला ज्योतिष होऊन समाजाची सेवा करायची, ज्योतिषशास्त्रात चांगला प्रचार आणि प्रसार करायचा. आपण खूप काही विद्वान होऊ, काय होऊ, पुढे PhD करू, बॅचलर्स करू, ज्योतिषशास्त्रीय परीक्षा देऊ, सगळं होईल पुढे. पण आजपासून एक मग जर तुम्हाला ग्रुपमध्ये राहायचंय तर मनाशी खुणगाड बांधायची की मी ज्योतिष शिकणारच आहे. बाकी आपले सगळ्यांचे व्यवसाय चाललेत बाहेर, तुम्ही काम करतायत, आम्ही काम करतो आहोत. ज्योतिष क्लासेस सुरू करण्याचा आमचा उद्देश मागच्याच वेळेस सांगितला की ह्या शास्त्रामध्ये खूप बोलायचं नाही कोणाला, खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगळे मार्ग चाललेले आहेत. आपल्याला फक्त जे काही दिलेले आहेत ग्रंथांमध्ये आहेत किंवा शास्त्रामध्ये काय गोष्टी आहेत त्या गोष्टींना थोडक्यात बरोबर घेऊन फॉलो करायचं. ठीक आहे. तर पहिल्यांदा जर कोणाला एक्झिट व्हायचं असेल तर लगेच एक्झिट होऊ शकतात, काहीच प्रश्न नाही. दुसरं महत्वाचं, आता ज्यांनी ऍडमिशन घेतली नाही, हे फ्री लेक्चर संपलेत. पुढच्या वेळेस पासून सिरियस लर्निंग आहे.
तुमचा फॉलोअप घेतला जाईल. फॉलोअप बरोबर तुमचं जी काही प्रगती आहेत, प्रोग्रेस, त्याचा आलेख ठेवला जाईल. तो आपल्याला बघायचा आहे. 4 महिन्यांचा आपला कोर्स आहे. 4 महिन्यात आपण लिहिलेलंच आहे की तुम्ही स्वतःची पत्रिका वाचू शकाल. मग सरांनी सांगितलं आपल्याला काही प्रेडिक्शन करायला आता जायचं नाहीये. प्रेडिक्शन करण्यासाठी किमान 3 वर्षाचा अभ्यास आहे आपल्याला, किमान 3 वर्ष. आम्ही जेवढा शॉर्ट मध्ये करता येईल किंवा जेवढं आपल्या सर्वांना चांगलं नॉलेज देता येईल त्या पद्धतीने करणार होतो. तसं आता 2-2 ओळीमध्ये ग्रहांचं कारकत्व सांगितलं. म्हणजे 2 ओळीतच झालं का? असं नाहीये. ग्रहांचं कारकत्व अफाट आहे. एकट्या गुरुचं किंवा बुधाचं कुठल्या मंगाचं कारकत्व कालिदासांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्या ग्रंथामध्ये एका श्लोकाला पूर्ण एक पानभर त्या ग्रहाचं एक कारकत्व आहे. मग ते आपल्याला शिकू आपण हळूहळू. पुढे आपल्याला आज लगेच मोठा विद्वान ज्योतिषी व्हायचंय. आज आपल्याला स्टार्टिंग आहेत आणि स्टार्टिंग करताना आपला कॉन्फिडन्स आला पाहिजे. या विषयावर आपली श्रद्धा असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे ना, श्रद्धावान लभते फलम. आपली श्रद्धा असावी या विषयावर, आणि तर आपल्याला हा विषय कधीच सोडत नाही. ज्योतिषाबद्दल असं म्हटलेलं आहे की आपल्याला प्रवासामध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळे लोक असतात त्याप्रमाणे सर्वात जीवन प्रवासामध्ये मदत करणारी कुठली विद्या असेल ना तर ती ज्योतिष विद्या आहे. जीवन प्रवासामध्ये या ज्योतिष विद्येचा फार मोठा उपयोग होतो. कधीच थांबायचंय, कारण सिग्नल आपल्याला पहिले समजतो, इतरांना नंतर समजतात. पहिले सिग्नल आपण कॅप्चर करतो, तो सिग्नल बघून आपल्याला थांबायचंय की पळायचंय हे ज्योतिष शिकवतं. तर माझं म्हणणं आहे की या वेदांग गुरुकुल आपली जी संस्था आहे त्यामध्ये सर्वांना एक प्रॉपर आपल्याला मार्गदर्शन करून बरोबर घेऊन जायचंय. आपल्या कमिटमेंटमध्ये लिहिलं आहे. मी आमच्या कलिगचा, बरोबर जे विद्यार्थी स्टुडंट्स आहेत, क्लासमेट्सचा मी मान राखेन, सन्मान राखेन. त्यामुळे ज्यावेळेसही ग्रुपमध्ये असाल, ग्रुपचे काही रूल्स आहेत. कोणालाही उगीच फोन करायचा नाही. कुठलाही डाऊट असेल, प्रश्न असेल तर आपल्याला ग्रुपमध्ये विचारायचा आहे. हाय हॅलोची मेसेज नसणार आहेत ग्रुपमध्ये. आणि कमिट राहून आपल्याला 4 महिन्याचा कोर्स कम्प्लीट करायचा आहे. मग या 4 महिन्यानंतर पुढे काय, तर पुढे वेगवेगळे कोर्सेस आहेत. बरेच कोर्स चालू होतील. मग काय म्हटल्याबरोबर 3 वर्षाचा कोर्स आहे ज्योतिष. आम्ही ज्योतिष बेसिकच शिकायला 3 वर्षाचं केली. त्यानंतर मग पुढे बॅचलर सुरू केलं. बॅचलरला पुढे 3 वर्ष गेलेत, मास्टर्सला 2 वर्ष गेली, पीएचडी 5 वर्ष. असं टोटल पीएचडी पर्यंत 10-15 वर्ष आमचे निघून गेले. आपल्याला काय करायचंय काय नाही ते आताच आपण शिकायचं. खूप वेगवेगळ्या लोकांशी आम्ही बोललो, वेगवेगळे अनुभव आहेत प्रत्येकाचे. बऱ्याच लोकांना पूर्वी ज्योतिष माहिती पण आहेत, बरेच लोक काही प्रॅक्टिसमध्ये पण आहेत. पूर्वी माहिती असेल, व्हेरी गुड, काहीच प्रश्न नाही. आपल्याला प्रत्येक पॉइंट एक एक नवीन विषय शिकत असतो. आपल्यामध्ये जसं आता म्हटलं पुष्कराज सर्वांनीच घालायचं का, तर कोणी घालायचं का, असं घालायचं ते आपल्याला ते पण शिकणार आहोत. बरं, आता पुढची प्रोसेस काय आहे, तर सर्वात महत्वाचं, ज्यांना ऍडमिशन घ्यायची माझ्याशी लगेच कॉन्टॅक्ट करा. पेमेंट लिंक पाठवेन, पेमेंट पूर्ण करा, तुम्हाला मेन ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांच्यासाठी स्पेशल आहे आता आपल्याला ह्या लेक्चर बरोबर काही विशेष वेगळे व्हिडिओज पण आपण रेकॉर्ड केलेले आहेत. तेही रेकॉर्डिंग तुम्हाला वेळोवेळी त्या त्या टप्प्यावर मिळेल. काही स्पेशल नोट्स आहेत, त्या स्पेशल नोट्स आहेत त्यावेळेस मिळणार आहेत. पीडीएफ मिळतील. हे सर्व आपल्याला एक वेगळा फोल्डर तयार करून ठेवा. बेसिक दीक्षा कोर्स, आपल्या कोर्सचं नाव बेसिक दीक्षा कोर्स आहे. त्यामुळे ही दीक्षा घेऊन आपल्याला पुढे साधक व्हायचंय ज्योतिषाचं. कुठल्याही ज्योतिष होण्यासाठी आपल्याला एक जी साधना आहे त्या साधनेसाठी आपल्याला दीक्षा तर घ्यायचीच आहे. तर ही दीक्षा आपल्याला आज आपण सुरू केलेली आहे आणि ही दीक्षा घेऊन आपल्याला पुढे ज्योतिषाची आणि समाजाची सेवा करायची. क्लास बद्दल किंवा इतर काही गोष्टींबद्दल कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता. स्वतःला अनम्यूट करा, हँड रेज करा. एक मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की म्हणून आम्ही नाव सुद्धा ठेवलेलं आहे वेदांग गुरुकुल. आम्ही कोचिंग क्लास किंवा काही असं असं काहीही नाव ठेवलं नाही, गुरुकुल ठेवलंय. म्हणजे पुन्हा इथे गुरुच्या कारकत्वाशी संबंध आलेला आहे. आलं की नाही लक्षात? बघा कसं आपण ज्योतिष अप्लाय करायला शिकायचं की गुरुकुल म्हटलेलं आहे. त्यामुळे गुरुशी संबंधित आलेलं आहे. धर्म, न्याय जे शिकवणार तुम्हाला ते उगीच आपलं काहीतरी बडबड करून काहीतरी पैसे कमवायचे हा उद्देश आपण ठेवायचा नाहीये. सरांनी सांगितलं तसं ही एक साधन आहे. आम्ही तिघही गेले जवळजवळ नाही म्हटलं तरी 15 ते 20 वर्ष ही साधना करत आहोत. 4ला ते शास्त्री झालो आपण, त्याच्या आधी 3 वर्ष, हा. 1 पासून. म्हणून म्हटलं आम्ही इतके वर्ष झाले ही साधना करत आहोत. तरी पण आजही आम्हाला ज्योतिषात नवीन नवीन युक्त्या, नवीन नवीन गोष्टी समजतात. कारण आपण काही पाराशर आणि कालिदासांनी इतके महान नाही आहोत.
त्यांना काय म्हणायचंय हे हळूहळू समजू लागतं. म्हणून कसं असतं की 100 पुस्तकांच्या बरोबर एक गुरु असतो. तुम्हाला 100 पुस्तकं वाचायला नाही जमत ना, ठीक आहे. एक गुरूंवर श्रद्धा ठेवा आणि पुढे चला. आता इथे तर तुम्हाला 3-3 गुरु लाभलेत म्हणजे 300 पुस्तकांचं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे विचार करा. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा. आणि व्हिडिओ चालू करा कारण जसं उदय सरांनी सांगितलं की तुमची प्रेझेंटी घेतली जाईल. आम्हालाही तुमच्या जे आहेत स्क्रीनशॉट घेताना प्रत्येकाची उपस्थिती आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की रेकॉर्डिंग मिळणारे या भावनेखाली बऱ्याच वेळेस असं होतं की लेक्चरला रजिस्टर करायचं आणि मग आपल्या आपल्या कामाला लागायचं. त्यामुळे असं काही करू नका. वर्गात हजर राहायची याची एक पोचपावती म्हणून तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवत चला. तुमची प्रेझेंटी लागली जाईल प्रत्येकाची. त्याप्रमाणे तुम्हाला वर्गात सगळं मिळेल. याला सर्टिफिकेट मिळेल का उदय सर? हो, सर्टिफिकेट आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर एक छोटीशी एक्झाम पण होणार आहे. हो. एक्झाम मध्ये पास होऊ नापास होऊ नंतरचा भाग आहे. नापास कोणी होत नाही, पण सर्टिफिकेशन आहे. मग या सर्टिफिकेशनचा उपयोग पुढे होईल. तुम्हाला जॉब करायचा नाही या सर्टिफिकेशनवर. आपण आपल्याजवळ सर्टिफिकेट ठेवा, आपल्याला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यानंतर आपण पुढचे कोर्स करत राहायचे. मोठे सर्टिफिकेट्स लावून खूप आम्ही बघितलं, बऱ्याच लोकांना भिंतीवर खूप मोठे मोठे सर्टिफिकेट्स असतात, मोठे मोठे मोमेंटोज असतात फक्त ते ठेवलेले आणि ते विकत पण मिळतात. आता आम्ही आम्हाला पाहिजे तिघ जण असेल तर एवढे वर्ष झाले कुठे आणून देतो. मार्गदर्शन करतोय, पण मला नाही वाटत आम्हाला कोणी कधी सर्टिफिकेट विचारलंय. तुम्ही काय म्हणता कोणी उदय विचारत सर? नाही, कोणी विचारत नाही. तुमचं प्रेडिक्शन, तुमची त्यामागची साधना हेच महत्वाचं आहे. हा. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. येस, बोला. म्हणजे तुमच्या गायडन्स अंडरच जर कोर्स करायचा आहे, म्हणजे कोर्स करायचा इंटरेस्टेड आहे मी कोर्स करण्यात, तर मला असं विचारायचं होतं की हाच बेसिक कोर्सने स्टार्ट करायचा का? कारण 3 वर्षाचा समजा बॅचलर्स करायचं आहे, कारण शिकायची दांडगी इच्छा आहे एकदम. आणि ते एक दीड वर्षापासून गेल्या असं सगळं ते घोळत होतं मनात. बरं, आणि आता इथे जॉईन करायचंच आहे, पण आज मी हे फर्स्ट लेक्चर अटेंड करतोय आणि आता लगेच ऍडमिशन घ्यायची मला लगेचच. व्हेरी गुड. आता तुमचा तर प्रश्न आहे 3 वर्षात. हा, बोला, झाला प्रश्न? हा, अजून म्हणजे आहे? तुमच्याच म्हणजे तुमच्याच गुरुकुलात दुसरा कुठचा कोर्स जर करण्यासाठी ऍडमिशन घ्यायची असेल जो याच्यापेक्षाही लॉंग ड्युरेशनचा आहे, तर त्याला परमिशन आहे का ह्या कोर्सनेच सुरुवात ओके. करायची असं? तुम्ही यापूर्वी ज्योतिष शिकलात का? नाही, असं सगळं नेटवरचे काही लेख, काही व्हिडिओज असं सगळं गॅदर करून करून नोट्स काढल्यात, असं केलंय. ओके, म्हणजे ओके. फेसबुक युनिव्हर्सिटी. फेसबुक युनिव्हर्सिटी. आम्ही पहिल्यांदाच म्हटलं तुम्ही होतं की युट्यूब बघून फार गोंधळ उडतोय का? हो, नाही, तर म्हणूनच माझी खूप इच्छा होती की तर व्यवस्थित गुरूंच्या अंडर आपण ट्रेनिंग घेऊया आणि अगदी मग बरोबर. मग आता काय करायचंय? आता याच्या पुढे हा बेसिकच कोर्स करायचा आहे. ओके. एकदम जम्प करायची नाही आपल्याला. आम्ही आता पुढच्या 2 आठवड्यामध्ये एक वेगळा कोर्स पण लॉन्च करतोय दुसरा. ओके. पण बेसिक जर तुमचं क्लिअर नसेल ना, हो. तर तुम्ही पुढे जाऊ नका. आमचा एक स्टुडंट नंतर आला तरी चालेल. आम्हाला त्या बॅचला स्टुडंट कमी असले तरी काही फरक पडत नाही. नाही, पण बरोबर. आहे ना, गोंधळ करून नाही घेता आपल्याला. आम्ही पहिला म्हणजे सांगताना पण म्हटलं होतं, युट्यूबचे व्हिडिओ बघून गोंधळ उडतोय का? तर थांबा. युट्यूबचे व्हिडिओ बघायचे नाहीत. नाही, बरोबर, खरं. फेसबुकवर किंवा इतर कुठल्याही ठिकाणी हा ग्रह असा आहे, तो ग्रह तसा आहे, हे बघायचं आहे का? काही करायचं नाही. निदान 4 महिने तरी करू नका. एकदा हे नाही. 4 महिने समजून घ्या. असं समजू ना की हे 5,000 रुपये जे आपण लावले ना, हे आपण कुठेतरी एका ट्रिपला गेलोय, मोठ्या सगळ्यांना पार्टी दिली आहे आणि त्यामध्ये आपले नाही. 4-5 हजार रुपये गेले, असं समजा. ही 5,000 ची इन्व्हेस्टमेंट ठेवा. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय ते नंतर पुढे आपण ठरवू. पण आता तुम्ही इतर दुसऱ्या कुठल्याही कोर्सच्या भानगडीत पडू नका. आम्ही तुम्हाला फोर्स पण करणार नाही की आम्ही दुसरा कोर्स लॉन्च केला आणि तुम्ही त्या ठिकाणी या. जोपर्यंत तुमचं बेसिक क्लिअर नाही तोपर्यंत. त्यामुळे पहिले आणि म्हणजे बेसिक क्लिअर माझं असं म्हणणं होतं की याच्यापेक्षा लॉंग ड्युरेशनच्या कोर्समध्ये सुद्धा जर हा भाग कम्प्लीट, एवढी जी काही लेक्चर्स आहेत तो जर कव्हर होणार असेल, तर त्याला असं ऍडमिशन घेतली तर चालू शकेल का? चालू शकेल. अजूनपर्यंत आम्ही कोर्सेस लॉन्च केलेले नाहीत. ओके. त्यामुळे कोणताही जरी ज्योतिषात तुम्ही कोर्स करायचं म्हटलं ना, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही अगदी MM
करायचं म्हणा किंवा काही म्हणा, तुम्हाला एबीसीडी तर शिकणं आवश्यकच आहे. हो. हा, त्यामुळे म्हणून आम्ही हा एबीसीडीचा कोर्स आधी लॉन्च केलाय. हळूहळू आम्ही बरेच कोर्सेस लॉन्च, जसं आम्ही म्हटलं की याला गुरुकुल म्हटलेलं आहे. त्यामुळे बरेच कोर्सेस आम्ही लॉन्च करणार हळूहळू. ओके सर. पण फक्त तुम्ही इथे पक्के झालेत ना, की मग तुम्हाला दुसऱ्या कोर्सेसला इकडे तिकडे जाता येईल. त्यामुळे कदाचित काही तुम्हाला कुठे गोष्टी ज्या जायची आहेत ना, गरज त्या पण बेस पडणार नाही, करून घ्या. आपणच घेतो. काय म्हणताय? कुठे जायची गरज पण पडणार नाही तुम्हाला, हा, इथे तुम्हाला सगळं मिळेल. ज्योतिष वास्तूबद्दल. येस. हा. निश्चिंत राहा. पहिले हे 4 महिने तर करा. एवढे 4 हो. वर्ष गेले, 1.5 वर्ष झाले, व्हिडिओ पाहिलेत, काही आलं नाही. 4 महिने द्या स्वतःसाठी. आणि खरोखर स्वतःसाठी द्या, डिवोट करा, की येस मला साधना करायची. कारण जर तुम्ही फक्त पैसा या दृष्टीने शिकाल ना, तर साधनेकडे तुमचं लक्ष नाही राहणार. म्हणजे आता तुम्हीच विचार करा, की पैशासाठी गाणारे गायक आणि स्वरांची साधना करणारे भीमसेन जोशी, या दोघांमध्ये जो फरक आहे ना, तोच आपल्याला साधायचा आहे, की आपल्याला साधना करायची, की एका लेवलला आपण पोहोचलो पाहिजे. नाहीतर आता आम्ही एवढे वर्ष झालो ना, 4 महिने शिकतात, 6 महिने शिकतात, 2 वर्ष शिकतात आणि मग डायरेक्ट दुकान चालू करतात ज्योतिषाचं. मग डायरेक्ट 5,000 फी, 10,000 फी सांगतात. तर आपल्याला तसं काही करायचं नाही. आपल्याला जे करायचंय शास्त्र शुद्ध. आता तर काय माहितीये का, आता तुमची बिल्डिंग बांधायच्या ज्या आवश्यकता आहेत ना, त्याची जमवाजमव चालू आहे. मग त्याचा पाया भक्कम होईल. पाया भक्कम झाल्या की बिल्डिंग उभी राहील आणि मग आतमध्ये इंटेरियर तुम्हाला पाहिजे ते करा. मग वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला खुले होतील आमच्याकडनं. आलं लक्षात? भरपूर प्रकारचे कोर्सेस लॉन्च होतील. मग तेव्हा तुम्ही कुठल्याही कोर्समध्ये शिफ्ट होऊ शकता. 1, 2 पाहिजे त्या कोर्समध्ये तुम्ही शिफ्ट होऊ शकता. पण आधी हा पाया पक्का करा. ठीक आहे? ओके. थँक्यू सर. धन्यवाद, धन्यवाद. अजून काही प्रश्न आहे कोणाला? या कोर्सचं रेकॉर्डिंग मिळणार आहे. रेकॉर्डिंग कोर्स पूर्ण झाल्यानंतर पण 2 महिने तुमच्याकडे राहणार आहेत. त्यामुळे त्याबद्दल निश्चिंत राहा. अजून एक सांगतो, आपल्या आता थोडा प्रोफेशनल, आपल्या रेफरन्स मधून जर कोणी एखाद्याने ऍडमिशन घेतली तर तुम्हाला कोर्सचं रेकॉर्डिंग वर्षभर मिळणार आहे. किंवा एक्स्ट्रा काही आम्ही नोट्स देऊ, त्या नोट्स पण मिळणार आहेत. थोडं प्रोफेशनल, म्हणजे आपल्या समाजामध्ये पण आपल्या जागरूकता यावी यासाठी. ठीक आहे? अजून काही प्रश्न आहे कोणाला? आय थिंक सगळ्यांचे प्रश्न झालेत. एक स्क्रीनशॉट घेतो. सर्वांनी व्हिडिओ चालू करा. किरण, घनश्याम, निकेश, परफेक्ट. कोणाला ऍडमिशन घ्यायची असेल तर पुढच्या वर्गाच्या आत ऍडमिशन घ्यायला सांगा. जास्ती उशीर नको, कारण ऑलरेडी आपले गुरुपर्यंत ग्रह झालेले, त्याची तर रेकॉर्डिंग मिळेलच, पण खूप बॅकलॉग नको राहिला. राईट. ठीक आहे. शांती मंत्राने समापन करूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. चला पुन्हा भेटूया. सर्वांनी टेक केअर. नोट्स शुभरात्री. तुम्हाला आजच्या नोट्स आतापर्यंत झालेल्या रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरुच्या नोट्स ग्रुपवर येतील. त्या नोट्स मिळाल्या की त्याचा अभ्यास सुरू करा हळूहळू. कुठलाही प्रश्न असेल तर ग्रुपवर विचारा. ऍक्टिव्ह राहा. भेटूया पुढच्या गुरुवारी. जय गुरुदेव. जय गुरु. चला.